कोटि कल्मषान्ते भस्म होय, कोटि कल्मषान्ते भस्म होय, भस्म होय। भावे हरि नाम चरितावाय, भावे हरि नाम चरितावाय। सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जानकी जीवन स्मरण जय जय राम। आपण थोडं आधीच प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने सगळ्या लाईट गोष्टी पाहिल्या. काही निष्कर्ष शेवटी एका अभंगाच्या निमित्ताने आपल्यासमोर ठेवायचे आहेत. काही थोडा विषय जो महाराजांनी जो अभंग सांगितलेला आहे त्याप्रमाणे त्याच्यातलं काय आपल्याला घेता येईल ते सगळं महत्त्वाचं आहे. फक्त सारांशानं घेता येईल एवढंच. काही एक दोन तीन गोष्टी पहिल्यांदा सांगतो. एक, जगाचा प्रपंचाचा जो व्यवहार आहे तो सगळ्या प्रपंचाकडे बघून जगाकडे बघून होतो. तो कसं वागतोय, तो कसा करतोय, हा कसा करतोय, असं सगळं बघून आपलं काय करायचं ते आपण ठरवत असतो. स्वतःकडं आणि नंतर स्वतःत पाहिल्याशिवाय परमार्थ मात्र होत नाही. परमार्थ जगाकडे बघून होणारी वस्तू नाही. स्वतःकडे पाहावं, नंतर स्वतःत पाहावं. ते केल्याशिवाय खरं साधनही होत नाही. कारण ते साधन आपल्या आतल्या स्थितीला लागू असलेलं साधन असतं. नंतर दुसरा भाग असा की तटस्थपणानं पाहायचं. ते सुद्धा तटस्थपणानं जर पाहिलं तर आकलन होतं. आपला पेपर आपण तपासायचा आहे, त्यामुळे बस डिस्टिंक्शन देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ते लक्षात ठेवलं पाहिजेच. आणि अगदी खंतावून जाणं ते काही अर्थ नाही, कारण तो दुसरा तपासून पासही करू शकतो आपल्याला, तसंही काही नाही. त्यामुळे तेवढी तटस्थता आपण ठेवावी. ती ठेवली गेली तर आकलन होईल की काय परिस्थिती आहे आपली. कारण ती परिस्थिती किंवा ते आकलन झाल्याशिवाय डायग्नोसिस होत नाही, म्हणजे त्याचं निदान लागत नाही. काय कुठे अडचण कुठे आहे, अंतःकरणात कुठेतरी अडचण असते. चित्तशुद्धीसाठी सगळं चाललेलं आहे, तर ते जे आहे ते चित्ताची अवस्था काय आहे तर त्याचं आपल्याला जर आकलन व्हायचं असेल तर त्यासाठी तटस्थपणाने पाहावं. त्याशिवाय निदान किंवा डायग्नोसिस या गोष्टी होत नाहीत. ते नाही तोपर्यंत उपाय होत नाही. उपाय होत नाही तोपर्यंत सुधारणा होत नाही. असं दुसरं एक आपल्यासमोर असू दे. तिसरं, काही दुःख किंवा अस्वास्थ्य असेल, काय निराशा असेल, कुठल्याही स्वरूपाची असेल, तरच मनुष्य एखाद्या वैद्याकडे, एखाद्या डॉक्टरकडे जातो. जो निरोगी आहे तो कशाला जाईल, असं एक क्षणभर आपल्या मनामध्ये आपण विचार ठेवावा. म्हणजे जे जात नाहीत त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटायचं कारण नाही. ते सांगायची एक जी उर्मी येते ती आवरता येते. ते निरोगी माणूस आहे, राहूत त्याला आनंदाने. आपण त्याच्या मागे लागायला जायचं, पुन्हा त्यांना आपल्याला चुकवायला लागायचं, असं होतं सर्वसाधारण. तर तसं काय वाटून घ्यायचं कारण नाही. आता हे जे जात नाहीत त्याच्यात सुद्धा 3 प्रकार असतात, हे आपल्याला माहीत असावं म्हणून फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. एक तर खरेच ते निरोगी असतात या अर्थाने. हे मानसिकदृष्ट्या जिथे आपण चित्तशुद्धीचा प्रश्न बोलतो त्यांची चित्तशुद्धच आहे म्हणून ते जात नाहीत असे असेल. कदाचित चित्तशुद्ध नसतील म्हणजे त्या अर्थाने तो रोग आहे, पण त्याची त्यांना जाणीव नाही म्हणूनही ते जात नसतील, असे असू शकतं. काय आहे आपल्याला, आणि त्याचा अनुभव आपल्याला ह्या सगळ्याचा येईलच. आणि तिसराही प्रकार एक असू शकतो की ते अस्वास्थ्य आहे, रोग आहे, पण ते असणारच अशी त्यांची समजूत आहे. तेही लोक जात नाहीत. संतांच्याकडे लोक कोणते जात नाहीत, तर हे जात नाहीत. ते स्वतःला तसं समजतात म्हणून ते जात नाहीत. आपल्याला देणं घेणं नाही, पण एवढ्यावरून जाणारे न जाणारे परीक्षा करावी आणि सोडून द्यावं एवढंच. बाकी ते ईश्वर पाहिल. आपल्या त्या गोष्टीत होतं तसं ते ईश्वर बघेल. आता स्वतःला काही प्रश्न विचारायची गरज आहे, ती ह्या निमित्ताने आहे. आणि त्यातून पुढे अभंगातनं काय मार्ग कळतात ते पण बघायचं. एक म्हणजे असं विचारू की आपलं मन वाईट साईट कल्पना विचार
हे करतं का, त्यात रमतं का ते शुद्ध पवित्र असतं सतत, हा एक पहिली गोष्ट. कारण असेलच तर हे प्रश्न उद्भवणार नाही. जसं हे आपलं म्हटलं तसं की ते जर पवित्रच असेल तर प्रश्न नाही उद्भवत. दुसरं, मनात माणसं, घटना, परिस्थिती, भूत भविष्य वर्तमान काय काळासंबंधी असेल ते, याबद्दल काही तक्रारी किंवा असमाधान मनात आहे काय? असल्यास आहे म्हणावं, असल्यास नाही म्हणावं. तिसरं एक असं की आपली परिस्थिती समजा चांगली आज आहे, एक व्यावहारिकदृष्ट्या विचार केला किंवा मानसिकदृष्ट्या विचार केला तर ती तशी टिकावी किंवा टिकेल की नाही असं वाटतं का? ती चांगली नसेल तर ती उद्या परवा चांगली होईल असं वाटतं का? आणि म्हणजे हे काळात अडकल्याचं लक्षण म्हणून हे प्रश्न आहेत. सगळे हे क्रमानं प्रश्न आहेत, ते सगळे महत्त्वाचे प्रश्नासंबंधी आहेत. असंही असू शकेल की माझं मन किंवा जीवनाचा जो प्रवास आहे चाललेला, तो एखाद्या शांत किंवा उच्च अवस्थेत चालू असतो काय, की बाहेरच्या सगळ्या हेलकाव्याने माझं मन सारखं समुद्रात जसं ते लाटेवर खालीवर व्हावं तसं होत असतं, सुखदुःखाने होत असतं, अस्थिर असतं, कधी उदात्तही असतं, नाही असं मी म्हणत नाही, कधी उदात्त असतं, बेसावध असतं, कधी उन्मत्त असतं, कधी विकारग्रस्त असतं, कधी अशांत कधी शांत, असं असतं का? पाचवं असं की आपल्या सध्याच्या जी काही जीवन परिस्थिती आहे त्याला इतर कोणी जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं का? हे बऱ्याच वेळेला विचार करण्यासारखं असतं. का या सगळ्या जे काही परिस्थिती, त्रास, दुःख काय जे असेल ते, त्याला मी जबाबदार आहे पूर्णपणे असं वाटतं का? इतर जर जबाबदार असतील तर असं वाटत असेल तर त्यांच्याबद्दल मी काय करू इच्छितो? काय रिटॅलिएशन आहे का, काय करणार आहे का, दुरुस्त करणार आहे त्यांच्याकडे जाऊन का, काय करणार आहे? आणि जर मी जबाबदार असेल तर मग आपल्याला आपली प्रतिक्रिया काय आहे की हे असं चालावं असं आपल्याला वाटतं, जी काही जीवन पद्धत सध्याची आहे तीच चालावी वाटते का नको? म्हणजे हे जे जग आहे ते माझं जे जग आहे, प्रत्येकाचं एक जग असतं, प्रत्येकजण आपल्या एका जगात जगतो असं माझं अनुभव आहे. आपलाही अनुभव असला तर पहा की तो ह्या जगात जगत नाही, तो आपल्या जगात जगतो. त्याची काय विचार कल्पना डोक्यात काय जे असतं त्यानुसार तो जगत असतो. तर तसंच ते जग राहावं असं वाटतं का? आणि कधीतरी आपण ज्या जगात जगतो तो महाल आहे की तुरुंग आहे याची आपल्याला शंका येते का? महाल असेल तर सोडावा असं वाटणार नाही, तुरुंग असेल तर सुटायची धडपड होईल. तर यासाठी तो आपल्याला काय वाटतो आपल्या बाजूचं जग म्हणजे? आणि शेवटचं असं एक क्षणभर विचारून पाहावा की आपण आतली आपली परिस्थिती आणि बाहेरची सगळी परिस्थिती, बाहेरचं जग, याच्याशी आपला मानसिक आणि व्यावहारिक सुसंवाद असतो की नसतो? याच्यात सगळ्या परमार्थाचे महत्त्वाचे प्रश्न आणि सार येऊन जातं. काही सन्मान्य अपवाद आपण सोडून देऊ. काय उत्तर येतं तर मला माझी हे प्रश्न मी मला विचारतो त्यावेळेला मला अशी उत्तरं सापडतात की मन कधी कधी शुद्ध असतं, पवित्र असतं, पण ते ज्या वेळेला तसं असतं ते कुठल्या तरी वातावरणाचा परिणाम असतो. काहीतरी वातावरण असतं, ते कोणत्या प्रकारचं आहे, काय पारायणात तसं झालं आहे का, सत्संगाने का आणि कशाने झाले ते माहीत नाही, पण ते त्याचा परिणाम असतो. एरवी ते कोरडं असतं, निगरगट्ट असतं किंवा अशुद्ध असतं, ते त्या वातावरणावर अवलंबून असतं. वातावरणावर अवलंबून म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अनेकदा सत्संगामध्ये हा अनुभव येतो. हा आपल्याला रामकृष्णाने बरोबर उदाहरणाने सांगितलेला आहे की त्या सत्संगामध्ये हिऊ महापुरुष सगळे बसलेले बघितले ना आपण, त्या आनंदामध्ये असलो आणि ते भजन असलं नाही असलं तर एकदम मन एकदम छान अवस्थेत असतं. फक्त त्याला रामकृष्ण देत ते उदाहरण फार चांगलं आहे. ते म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये, आता त्या काळामध्ये चुलीवर स्वयंपाक चालायचे, तर चुलीत लाकडं स्वयंपाकाची घातलेली ती शिजवताना वर पातेलं ठेवलेलं आहे, खाली लाकडं आहेत, त्याला जाळ आहे, जळलेली लाकडं पुढे ठेवलेली असतात, पुढे सारली जातात
तर ती उकळी फुटत असते पाण्याला, काय आमटी ठेवायला त्याला. लाकडं मागं आली आणि हळूहळू उकळी पण खाली जाते. शेवटी ते गरमसुद्धा राहत नाही, थंड पडतं. तसं सत्संगामध्ये होतं. ती सद्भावनानं सगळ्या उकळी फुटते एकदम. ती गेलं की पाणी थंड पडतं परत. तेव्हा माझ्या मनाचं त्याचं उत्तर असं आहे, तिथे हॉलमध्ये असलं इस्टेटीत सुद्धा तथ्य म्हणजे आठवणसुद्धा होत नाही. इस्टेटीची असल्या गोष्टींची आठवणसुद्धा होत नाही आणि काय विचारसुद्धा करू नये असं वाटतं. अत्यंत निर्लोभ, एकदम शांत, एकदम काय हे सगळे कसे आहेत तसे आहेत, रामाने काय केलं, ह्याने काय केलं, तुकोबाने काय केलं असं वाटत असतं. डाव्या हाताने दान द्यायचं म्हटलं तरी मनुष्य तयार होतं. पण जिना उतरून खाली गेले, चप्पल आपलीच वाटते पण थोडी जास्त झिजलेली आहे. चेक करावी की आजूबाजूला कुठं तसलीच आहे ना, तसलीच कोणाची नाही ना. झिजलेली जास्त वाटली तर तसलीच, पण झिजलेली जास्त आहे असं वाटलं तर. कमी झिजलेली वाटली तर बहुतेक थांबणार नाही तिथे, घालून पुढे गेलेलं बरं. तेव्हा हे सगळं बदलतं एकदम. बाकी दुसरं बोललो ते तक्रारींचं, की जगाबद्दल काही आहे का. नाही, तक्रारी मला साधारणपणे सकाळ उजाडलं की सुरू होतात. वेगवेगळ्या कारणाने प्रत्येकाच्या घराच्या सेटअपप्रमाणे. कुठं पाणी फारच लवकर येतं म्हणून 5-5 वाजता 4-4 वाजता उठायचं आणि पाणी वाढून काय वेळ आहे. आता त्यांना ते काय 12 तासात काय ते बसवायचं असेल, पण ते आमच्याच गल्लीच्या वाट्याला नेमकं हे आलं. हे जे आहे ना ते असं ते सुरू होतं तक्रार. कुठे उशिरा येतं म्हणून, आमच्या वेळेत येत नाही, आमच्या आवरायची गडबड असते त्यावेळेला नेमकं येतं. तेव्हा इथपासून कुठेही जी कुठेहीपर्यंत असते, घरात कोणाचं कोणाला मिळ नाही, कोणाचा पायपोस पाय कोणाचा, असं सगळ्यांनाच वाटतं. तेव्हा एकंदरीत हे असं आहे. तर कोणाचं कोणाला मिळ नाही, हव्या त्या गोष्टी लोक नीट करत नाहीत, नको त्या गोष्टी उडवून घेतात. नको त्या गोष्टी ओढून घेतात. मध्ये सुद्धा पुन्हा त्याला फाटा असतो. कोणीतरी माहेरची चुलत मावस आजी, तिची मुलं गावाला जाणार आहेत, तिला फोन करून तू आठवड्यावर वाटलं तर आम्ही सांभाळतो, तुम्ही या जाऊन काय यात्रेला मुलीकडं काय असेल ते, तिला गरज आहे तर तिकडे जाऊन या, असं काहीतरी ते ठरलेलं ऐकलं. कशाला उडवून घेतात. त्याने काय फोन केला होता का आपल्याला, आपल्यालाच पुढं आला त्यांचं म्हणून ते करून घेतलं, असं काहीतरी ती होऊन तक्रार मनात येते. हा करायचं ठीक आहे, करायचं तर करणं भागच आहे. आपल्याला घरातली ऑर्डर म्हटल्यानंतर ती करायला लागणार. पण मग तिच्यावर पण कमेंट होतात, धडते म्हातारे आणणं ती काय सोयीची आहे वे, हट्टी, मी काय आज ओळखतो का, खुड्या काढणारी आहे हट्टी, अखंड बडबड. 8-15 दिवस काय खरं नाही. ते तर जाताना सांगून 8 दिवस गेलेत, कधी येतात कोण वाटतो, यांचेच पाहुणे म्हणजे. असो काय होईल तक्रारी स्वरूप हे सांगता येत नाही. बरं असं एवढ्यापुरतंच असतं असं आहे का, नाही. देवाच्या बद्दल सुद्धा, गुरूंच्या बद्दल सुद्धा असतं, किंवा आपण जे काय उपास्य आपलं असेल तिथे सुद्धा. इतक्या वेळा त्यांच्या कानावर घातलं पण आमच्या नोकरीचं काय होत नाही मला. त्यांचं काय एम्प्लॉयमेंट ब्युरो आहे का काय हो ते सुद्धा असतं. मुलीच्या लग्नात आमच्या मुलीचे बघणं इतकी होतात, आमचे काय बघत नाही. तोही ब्युरो नाही त्यांचा, पण होतात, चुटकीसरीशी होतात, काय कळत नाही. नोकऱ्या मिळतात गावातल्या गावात, आमच्याकडं काय लक्ष आहे की नाही कोणाला कसं वाटतं. तक्रार आहे. आपल्याला ज्या अडचणी आहेत त्यामध्ये जसं मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारायला सांगितला, परिस्थिती चांगली आहे ती उद्या टिकावी सारखं असं मनातून कुठंतरी एकसारखं वाटत असतं. ती सुद्धा परिस्थिती म्हणजे शरीर प्रकृतीपासून, कारण आपल्याला माहिती असतं आज काय होत नाही आहे, पण एकेकाचं ऐकलं उद्या फटफणता काय होते कोण आठव. आणि पहाटे तर अनेकांना जाग आली म्हणजे झोपच लागत नाही. कारण अनेकदा असं ऐकलेलं असतं की ते अटॅक वगैरे, अटॅक असं साधारण पहाटे येतात.
5 वाजता 5:30 वाजता काय काय कळत नाही, पण ते असं बरेच वेळा ऐकावं लागतं. आपण आपलं जागा असलेलं बरं. आता जागा असून काय होणार? मग ते सगळं ते जागा असताना पहाटे ते आठवत राहतं. मग ते कसं झालं, मग उपचाराला पैसा, मनुष्यबळ, आपल्यालाच कोणी मदत करेल का नाही, कोणाकोणाचे कसे हाल झाले, काय झाले, व्याजाचे दर इकडं खाली येत आहेत, मुद्दलाला हात लागायची वेळ आली, आता काय करायचं. बरं, हे सगळं ठीक आहे. आज आता आधारपणा समजा उत्तम नोकरी आहे, तरीसुद्धा अगदी चांगली नोकरी आहे, खरं आहे, पण उद्याचं सांगता येत नाही. ते एकदम जसं सकाळी, म्हणजे मी स्वतःचा अनुभव घेतला आहे. इतके दिवस तो कम्प्युटर चालवला, सकाळी ऑन केल्याबरोबर हार्डडिस्क नॉट डिटेक्टेड. अरे हार्डडिस्कच नाही, उडाली. म्हणलं मी गेलीच, आता काय नाहीच. म्हणजे ते आपलं ते काय तुम्ही करता ते पंपिंग वगैरे, ते पण त्यातलं पण काय नाही. कार्डियक मसाज वगैरे काही कम्प्युटरला नाही तसलं. कार्डियक मसाज नाही, काय नाही, हार्डडिस्क नॉट डिटेक्टेड. काय झालं ह्याला बाबा, तुम्ही यान काहीतरी ते करा म्हणून फोन केला, तर ते म्हणणे ना हार्डडिस्कच गेली, संपलं विषय तपासेल. म्हटलं आता ते डेटा बिटा ते आता ते विसरा, आता ते त्यात काय मिळाले नाही, बहुतेक नाही मिळणार. तेव्हा असं ते सगळं बघितलं की ते वाटतं काय, कंपनी आहे उत्तम, आहे पॅकेज चांगलं, सगळं खरं आहे, उद्या सकाळी एकदम असत्यम झालं म्हणजे काय करायचं. प्रश्नांची आपली उत्तरं काय आहे त्याच्याविषयी साधारण आपण विचार करायला एक दिशा देऊन ठेवले. माझ्या सध्याच्या परिस्थितीला इतर लोक जबाबदार वाटतात काय असं म्हटलं होतं. तर आपण व्यवस्थित, इतर लोक जबाबदार कुठे येतो संबंध ते सांगतो. आपलं आपण व्यवस्थित राहावं हे आपल्याला कळतं. आपण व्यवस्थित राहायचा प्रयत्न करतो अगदी मनापासून, शांत राहू देतो, पण इतर लोक शांत राहू देत नाहीत. आज आता छान जप पहाटे उठून झाला सकाळी, इथलं नाही सांगत, घरचे आपली तिकडचं सांगतो. आता जरा बाहेर वारा सुटलं, झुळूक यावी म्हणून खिडकी उघडली. ठामा काकू समोर आहे बघा त्या गॅलरीत कोणतरी, गच्चीत अगदी कुंडीला पाणी बिणी घालायला लागली. त्याच वेळेला बरोबर आपण दार उघडलं की हे आता इतका चांगला जॉब झालेला असतो. हे असते जबाबदार कशी राहतात आपलं हे बिघडवायला, मनस्थिती बिघडवायला. आणि त्याच वेळेला म्हणजे कशा येतात बरोबर, अधिकाने पाणी घालून गेले बरोबर. मी दार उघडायला गच्चीतनं समोर अगदी तिथे, आणि जावं ना पाणी घालून. आता आमच्या लक्षात आले बरोबर म्हणजे की हे ज्या अर्थी दार उघडते ज्या वेळेला, त्याच वेळेला बरोबर पाणी एवढंसं घेऊन ते त्यात कुंडीत अगदी घालायला येतात. म्हणजे दाराचा आवाज आलेला असल्यावर निघतच असली पाहिजे, कळतं ते माणसाला साधारण. तो बरोबर कशा येतात. आणि पुन्हा आणि वर परत पाणी ते तिथं राहिलं बाजूला, ती कुंडी राहिली बाजूला. काय म्हणताय म्हणजे ते आहे, काही म्हणत नाही खरं सांगायचं तर. पण त्यात पुन्हा काहीतरी वाढवतातच. काय म्हणते ताई तुमची नोकरीत काय प्रमोशन मिळालं म्हणे तिला, म्हणजे सकाळून आधा जॉब झाला आहे, पण हे लोक असं करून मला तिथपासून बाजूला नेतात. काय म्हणते ताई, हे मला कळते, म्हणजे त्या बहिणीनं असं वाटतं की हे मला कळते ताईतले काय विषय काढला, कारण काहीतरी तिथे आहे, काहीतरी घटस्फोट आहे, काहीतरी भानगड आहे, काहीतरी तिची काय माहिती मिळाली तर सहज बरं दिवसभर जाणार त्यांचा चांगला, आपल्या डोक्याला ताप झाला. हे असं करून लोक जबाबदार असतात ह्या सगळ्यामध्ये. आता त्याचं काय मन स्थिर ठेवणार मला सांगा. 1 तासाचा जप होता तो 5 मिनिटात घालून टाकला त्यांनी. असं त्यांना त्या बातम्या हव्यात. असे जे सगळे लोक आहेत त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. बरं, लोक हे वाईटच आहेत. 10 मुली बघून ही पसंत केली, सासूबाईंनी सांगतो. 10 मुली बघितल्या पसंत केली, त्यावेळेला अगदी खांद्यावर पदर, मान खाली, वाकून नमस्कार. आता फणकं तिकडून तिकडे जातात, नोकरी करतात. आमच्या नशिबात खाणावळ, त्यात आणि एक मेंबर वाढला. तेव्हा बोलायची सोय नाही. बरं, बोलायची सोय नाही, मुलाची भीती वाटते परत, कारण ते आमचं ध्यान आम्हाला माहिती आहे. तिची आरती करेल आणि वर आम्ही आहोतच मागं निर्माल्य गोळा करा. टिपिकल गोष्टी येतात, काही बोलतात काही बोलत मनात असते काय. तर आम्हाला डायरेक्ट कळतं बरं का, एकदम असं करंट येतं. आता सुसंवाद आपला बाहेर आहे की नाही असं एक प्रश्न विचारला तर कसला सुसंवाद आहे काय. स्वतःचा सुद्धा मला राग येतो अनेकदा, म्हणजे इथपर्यंत
इथपर्यंत सांगणारे लोक आहेत. माझा मला राग येतो, इतरांचं काय बोलावं. तर भोग आहेत सगळे, अक्षरशः देणे करायसारखे लोक एक आहेत. एक भावलं की दुसरं येऊन उभं राहतं, सोडू म्हणून सुटत नाही. तर ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळं मिळून जे आपलं मन झालं आहे, तर त्यामुळे ह्या मनामध्ये असंख्य गोष्टी जमा झालेल्या आहेत. म्हणून आपल्याला काही सुचत नाही, त्या लक्ष लागत नाही. अनेक लोक म्हणतात जपात लक्ष लागत नाही, नामाचं महत्त्व वाटत नाही. पण नाम काय करू शकतं याची आपल्याला कल्पना नाही. म्हणूनच हे शक्य आहे. ह्याच्यासाठी आपल्याला स्वामींनी काय सांगितलं तेवढं बघावं. महाराजांनी सांगितलं की स्वामींचं घ्या, ते आपल्या नवीन सर्व आलेल्या पाहुण्यांमध्ये सत्संगामधले त्यांना आदर द्या. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. कोटी कल्मशांचे होय, कोटी कल्मशांचे भस्म होय, कोटी कल्मशांचे भस्म होय, भस्म होय. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. कोटी कल्मशांचे भस्म होय, कोटी कल्मशांचे भस्म होय, भस्म होय. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. हरि नाम मंत्र जपाहो रात्र, हरि नाम मंत्र जपाहो रात्र. अंतरी पवित्र तेणे तुम्ही, अंतरी पवित्र तेणे तुम्ही, तेणे तुम्ही. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. हरि नाम मंत्र जपाहो रात्र, हरि नाम मंत्र जपाहो रात्र. अंतरी पवित्र तेणे तुम्ही, अंतरी पवित्र तेणे तुम्ही, तेणे तुम्ही. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. सानंद सोल्हास करा नाम होश, सानंद सोल्हास करा नाम होश. तेणे भवपाश दूर होय, तेणे भवपाश दूर होय, दूर होय. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. चुके अधोगती लाभे चिर शांती, चुके अधोगती लाभे चिर शांती. जीवासी विश्रांती स्वामी म्हणे, जीवासी विश्रांती स्वामी म्हणे, स्वामी म्हणे. भावे हरि नाम
उच्चारिता वाचे भावे हरि नाम उच्चारिता वाचे कोटी कल्मशांचे भस्म होय कोटी कल्मशांचे भस्म होय भावे हरि नाम उच्चारिता वाचे भावे हरि नाम उच्चारिता वाचे भावे हरि नाम उच्चारिता वाचे. हे आत्ता जे आपण आपली परिस्थितीचं पाहिलं त्यानं जे मन दूषित अस्वस्थ मलिन संभ्रमित कलुषित हे जे काय होतं ती सगळी कलमश मनात आज जर आढावा घेतला तर किती प्रकारच्या कल्मशांची गोष्टी आहेत, खूप आहेत. कुठे अपमान झाला, कुठे हे दिलं नाही, कुठं स्थान नाही मिळालं, कुठं अमुक नाही, काय मनासारखं झालं नाही, करतोय प्रयत्न यश नाही, अमुक नाही तमुक नाही, सगळे मूळ जे आहे आपण त्याला किलमिश शब्द आपल्याकडे जास्त प्रचलित आहे आता, बरोबर. पण मूळ ज्या वेळेला या जो मूळ संस्कृत शब्द ज्याच्यावरनं हे आला तर त्याच्यात मलिनता, दोष, काळवेर, पाप, दोष अशा अर्थाने फिल्थ आहे सगळं, फिल्थ, डाऊट्स, सारखं मनाला संदेह आहे, हे जे सगळे आहेत तर हे पाप, मळ, दोष ह्या सगळ्या अर्थाने ही जी मनाची कल्मश आहेत तर कोटी कल्मशांचे भस्म होय जाळून टाकण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. असं जर आपल्याला नामाबद्दल वाटलं, निदान त्यांनी सांगितले म्हणून वाटलं, अनुभव घेतलेला आहे म्हणून वाटलं, तरी खूप काम होईल की खात्री आपण बाळगावी. ज्या अर्थी आपल्याला मनुष्य जन्माला घातलेलं आहे त्या अर्थी ते मुक्त होण्यासाठीच घातलेलं आहे. नक्की माझी कुवत, मला जमत नाही वगैरे हे सगळं माझं आहे, ते माझंच, ते माझी कुवत, मला गुरुने, माझं अमुकने, माझं ते जमेल का नाही, हे सगळं मी न सुरुवात केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे मी तुला मुक्त करण्यासाठी ज्या जन्माला दिलेलं आहे, घातलेलं आहे. तर ह्या ज्या बेड्या आहेत ना, स्वतः पायाला घालून घेण्यात काय अर्थ नाही की दुर्बलतेचे आहेत की भाई असं आहे. हे सगळं आपल्या दुर्बलता आपल्या पायात आपणच अडकवून घ्यायचं नाही. त्याचं सामर्थ्य कल्मशांचे भस्म करण्याचं आहे, माझं काम नाम घेण्याचं आहे आणि ही निष्ठा ठेवण्याचं आहे. तर ते आपोआप त्याचं सामर्थ्य दाखवून देईल. नामाच्या सामर्थ्याविषयी शंका बाळगू नका आणि नकाच. कारण ही शंका बाळगणं हे नुसतं दुर्दैवी नाही, ती एक प्रकारची मानसिक आत्महत्याच आहे. खरं सांगायचं तर नामाच्या सामर्थ्याविषयी शंका असणं, नामाच्या सामर्थ्याविषयी शंकाच नाही. ती काय, का तसं नाही, किंवा कसं ते आजच्या भाषेत काय त्याचं उपयोग आहे ते आपण पाहू. आणि त्याच्यावर श्रद्धा नाही किंवा त्यांना काम होणार नाही किंवा ते जमेल का नाही असं वाटणं म्हणजे परमेश्वराच्या त्या जी उद्धार शक्ती आहे तिच्यावरच अविश्वास दर्शवल्यासारखा आहे. कारण तो त्याच्यात आहे नामात, आणि त्यात जर मी शंका घेत असेन तर मी परमेश्वरावरच शंका घेतल्यासारखं आहे की जे मग जिथं मला उद्धरून जायचं आहे तर त्याच्यावर उद्धार शक्तीवर विश्वास दाखवल्यासारखा आहे. त्यामुळं आपल्याला जेवढा वाटतो तेवढा नाम हा विषय साधा सोपा नाही आहे. दिसायला साधा सोपा आहे, कालचा अभंग कसं दिसायला साधा सोपा होता सत्यसुखासाठी, पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते महत्त्वाचंच होतं काहीतरी. येई गुरु कृपे हाता असं आहे, सुख येई गुरु कृपे हाता. म्हणजे तिथे सुद्धा त्यांचा बारकावा सुटलेला नाही. वास्तविक येई काय गुरु कृपे काय हाता काय सगळे शब्द आपल्याला माहितीचेच आहेत. एवढं सगळं बाकीचं करायचं आहे पण ते मात्र तुम्हाला हातात ते देतील असं जे सांगितलेलं आहे. अशात बारकावे तसं ह्या नामाच्या त्या सामर्थ्याचे बारकावे किंवा त्याचं काय कशा पद्धतीने ते काम करतं ते आपल्याला कळावं. मोठा सिद्धांत आहे, फक्त मुस्का जेवढा सांगता येते जेवढा आपल्या थोडासा त्रास आपण घ्याल पण तेवढा घ्यावा आणि त्यातून एवढंच व्हावं की नामाची आपली खात्री व्हावी, शुद्धा व्हावी.
आणि जे आज आपल्याला त्या नामात कुठेतरी मागे पडायला होतं ते होऊ नये. जर पुढे जात असेल तर आणखीन वेगाने जावं आणि जे साध्य आहे ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला यावं यासाठी आहे. आणि माणसाचे अगदी पाण्यातल्या माशापासून ते प्राण्यांपासून सरपटणाऱ्या जीवांपासून ते अगदी पशूंपासून अगदी सिंहाच्या शक्तीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त काय करता आलं ते करून निसर्गाचं सगळं झालेलं आहे, परमेश्वराचं झालेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या उत्क्रांतीमध्ये काय झालं, शेवटी अगदी सिंहापर्यंत आलं तरी शेवटी पोटासाठी झडप घालू शकतो तो. आकाशात झेप घेण्याची त्याच्याकडे क्षमता नाही निर्माण झाली. खूप प्रयत्न केले परमेश्वराने ह्याच्यासाठी. आपण एखादं ते बनवायला घेतो ना मातीचं काहीतरी, तेव्हा लक्षात येतं की बनवणं म्हणजे काय असेल, उत्क्रांती म्हणजे काय असेल ह्याची कल्पना आपल्याला थोडीशी येऊ शकते की हे बदललं ते बदलतं ते होईल का, ते बदललं ते होईल का. आपलं प्रोग्रॅमिंग करतो ना, किती कष्टदायक काम असतं. वापरणं तर सॉफ्टवेअर ठीक आहे, ते सॉफ्टवेअर वापरणं आणि हे तयार करणं प्रोग्रामिंग करण्याच्यामध्ये इतका फरक असतो. आपल्याला जे करतात त्यांना माहिती असेल की ह्याच्यात इतका फरक आहे की इथे खूप धडपडायला होतं, तिथे नुसतं वापरायचं तरी धडपडायला होतं. तर हे खूप खूप प्रयोगाने काम झालेलं आहे. तर ते तिथंपर्यंत आल्यानंतर झेप टाकली त्यानं. आज सिंहाची किंवा वाघाच्या झेपेला, चित्त्याच्या झेपेला तोड नाही, पण ती परमेश्वराकडे नाही जात आहे, ती अशीच राहते झेप फक्त, आणि फार तर त्याच्या भक्ष्यापर्यंत जाऊन पोचते, यापेक्षा नाही. म्हणून थोडं आणखीन इम्प्रूव्हमेंट केलं, हलके केले थोडे, पक्षी करून बघितले. यांची झेप आहे, आकाशात जातील, होळी येतील, कुठेतरी भगवंतापर्यंत जाऊन पोचतील. तर जमिनीवरून आकाशात झेप घेण्याचं एक सामर्थ्य निर्माण केलं. पण पुन्हा तेच जीव जमिनीवर येतात. घार आकाशात आहे पण चित्त कुठे आहे, इथे आहे, त्या तुकड्याकडे आहे कुठेतरी, काहीतरी कशाच तरी मांसाचा तुकडा पडला आहे, तर त्याच्यावर चित्त दिसतं. म्हणजे एवढी क्षमता देऊन शेवटी त्याचा वापर काय होतो, तो प्राण्याच्या कामासाठी होतो परत. म्हणजे पुन्हा ते त्या जेवणाचं, त्या खाण्याचं चिंता, तो ते असं झेप टाकून खातोय, वरून झेप टाकून येऊन खाऊन जातात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा पण प्रयोग असा झालेला आहे की जो आज आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा त्याच्यातूनही काही निष्पन्न झालेलं नाही हे लक्षात आलं. बरं, तो जीव पुन्हा जमिनीवर परततो, तो काही पुन्हा आकाशात तसाच राहत नाही, म्हणजे तेही शक्यता नाही आहे. आता पुढे काय करावं याचा हा प्रयोग आहे. आपण जो जीव जन्माला घातला शेवटचा प्रयोग म्हणून, तो माणूस, तो आपण आहे. त्याच्यानंतर अजून काही प्रयोग कुठे झाला नाही, दिसत नाही, होण्याची शक्यता नाही, व्हायची गरज नाही खरं सांगायचं तर. फक्त तो वापरत नाही एवढंच. आज मला नामाची खात्री वाटत नाही, हे जसं आहे नाम देऊन ठेवलेलं आहे पण त्याची खात्री नाही आहे आणि होत नाही आहे, म्हणून परिणाम होत नाही. म्हणून आता आणखीन वेगळा जीव जन्माला घालायची गरज नाही. जागृत कसं होईल एवढं बघायचं आहे, काम कसं करेल हे बघायचं आहे, निष्ठा कशी वाढेल हे बघायचं आहे. ते बघितलं की त्यांचं काम झालेलं आहे, कारण काम झालेले लोक इथं आहेत. ते ज्या अर्थी इथे महापुरुष आहेत त्या अर्थी हे काम होऊ शकतं. ते भगवंतापर्यंत पोचू शकतात, तादात्म्य होऊ शकतात, ते भगवंताचं कार्य करतायत, सगळं करतायत. म्हणजे हे एवढा जो जीव जन्माला घातला ह्या उत्क्रांतीमध्ये तो बरोबर झालेला आहे. आता याच्यापेक्षा काही परमेश्वराला करण्याची गरज नाही. फक्त जाग देणं, त्याला खात्री देणं, निष्ठा देणं, एवढंच काम राहिलं. आणि त्यांच्यातूनच हे पुढे निर्माण झालेलं असल्यामुळे ज्या पशूंना साध्या, त्याच्यानंतर पक्षी केले, पण त्यांच्यातल्या ज्या प्राणीची प्रवृत्ती होत्या, आहार आहे, झोप आहे, खूप आहेत, अशा 10, 12, 15 प्राणीची प्रवृत्ती आहेत. तर त्याच्यातलं वंश सातत्य आहे, भय आहे, क्रोध हा सारखे विकार आहेत. सिंहाला क्रोध नाही, तो झडप घेतो त्यावेळेला काय होतं आपण पाहिले, त्या अंगावर आला तर काय होतं पाहिले. तर ते आहे स्वामित्व, त्यांच्याकडे आहे. स्वामित्व ही प्राणीची प्रेरणा आहे, म्हणून लक्षात ठेवा. मनुष्याच्या अंगी हे सगळं आहे. स्वामित्वाची प्रेरणा आहे, प्रतिकाराची उर्मी आहे, ती प्राण्यात आहे. आपण असं समजत नाही की मनुष्य म्हणजे ते आहार, निद्रा, भय, मैथुन ते त्यांचं काम होतं ना, आम्ही आता सगळं करतो ते मानवी काम आहे. अजिबात नाही, ह्यातलं कितीतरी काम प्राणीचेच आहे. स्वामित्वाची प्रेरणा तिकडे पण आहे. म्हणून तो ह्यांच्यात पक्ष्यांच्यात आणि पशूंच्यात लढाया होतात. ते कशाचं लक्षण आहे, ते माणूस असलेलं लक्षण नाही, पशु असल्याचं लक्षण आहे. त्यामुळं ती पाशवी किंवा प्राणीच्या ज्या प्रेरणा आहेत त्यामध्ये क्रोधासारखे विकारसुद्धा आहेत, स्वामित्व आहे, प्रतिकाराच्या प्रवृत्ती आहेत. आता हे जे आता आपण एक साधं पाहिलं, वंश सातत्याची त्यांच्याकडे प्रवृत्ती आहे, माणसाती आहे. हे सगळ्या प्राणी प्रेरणातून पुढे आलेलं असल्यामुळं यातलं काय प्राणीजैन काय मनुजय हेच कळत नाही झाले. तर त्यामुळे हे खुलासा करायचा आहे. तर हे आपल्या लक्षात येईल की माणसात
एक आज अनेक ठिकाणी ज्यांनी आज माणसाला अस्वस्थ दिलेले आहे किंवा ज्याच्यामुळे आपण आज संघर्ष पाहतो मोठ्यापासून अगदी छोट्यापर्यंत, त्यातली सर्वात महत्त्वाची कृष्णमूर्ती म्हणायची इज इट इज द मोस्ट डेंजरस थिंग्स इन लाईफ. आपल्याला माहिती आहे डॉक्टर गाडगीळ होते आणि ते मागे बोललो तुम्ही आपल्याला पुण्यातले डॉक्टर गाडगीळ होते. ते आम्ही कृष्णमूर्तींच्या परिषदेसाठी गेलो होतो, तर त्यावेळेला त्यांनी मला ही कृष्णमूर्ती आलेली असतानाची पुण्यातली हकीकत सांगितली. ही मंडळी त्यांना तिकडे भेटायला गेली होती, ती हकीकत सांगितली. पुण्यात सेंटर सुरू करणार कृष्णमूर्तींचं, खूप मंडळी होती, एकत्र आली होती. त्यांच्या विचारांचं पुढे हे व्हावं, चिंतन व्हावं, मनन व्हावं, भेटी व्हाव्यात त्यातल्या लोकांच्या, ते पसरावं विचार, म्हणून त्यांचा उद्देश अत्यंत चांगला होता. पण मला डॉक्टर गाडगीळ म्हणाले की हे सगळं आम्ही प्रपोजल घेऊन गेलो आणि आमची तयारी होती मानसिकदृष्ट्या, बाकी हे सगळ्या मदत होती, तर त्याच्यासाठी आपण एखादे, कारण परमनंट एकत्र यायचे, नित्य काहीतरी त्यांची DVD बघायची, अमकं करायचं, उपासना करायची, काय ते उपासना मी त्यांच्या भाषेत उपासना नाही म्हणता, चर्चा करायची, काय उद्बोधन आहे हे आहे. तर हे करण्यासाठी आम्ही असं प्लॅन केलेलं आहे आणि आम्ही अशी एक बिल्डिंग घेऊ इच्छितो, जागा घेऊ इच्छितो, त्यात आम्ही हे करणार आहे. तेव्हा कृष्णमूर्ती स्वतःच होते, त्यामुळे त्यांनाही विचारलं आहे. तेव्हा कृष्णमूर्ती म्हणले इट इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस थिंग्स, तुम्ही तेवढं करू नका. त्यांनी पुण्यात त्यांना त्यांचं सेंटरसाठी जागा घ्यायची परवानगी दिली नाही स्वतः कृष्णमूर्तीने. त्यांनी तर कधीच स्वतःचं काय काम केलं होतं आपल्याला माहितीच आहे, पण त्यांनी ती दिली नाही. आता ही जी प्रवृत्ती आली आहे ती मनुष्याची नव्हे, ती त्या सातत्याची जी प्रवृत्ती आहे ना, त्याचं एक्सटेन्शन आहे ते माणसाने केलेलं. हे प्राणी जे आहे म्हणून ते त्रासदायक ठरतं. नाहीतर मनुजाची म्हणून जे काही स्पेशल क्वालिटीज दिल्या आहेत त्या त्रासाच्या नाहीत, त्या भगवंताकडे नेणार आहेत. ही आपल्याला कल्पना येत नाही की ह्या ज्या इस्टेटीच्या प्रवृत्ती आल्या ह्या त्याच्या मूळ सातत्याच्या ज्या प्रवृत्ती आहेत, वंश सातत्याच्या आणि सगळ्या त्या सातत्याच्या प्रेरणेचं ते एक्सटेन्शन आहे की या निमित्ताने मी मागे राहीन असं आहे. आणि मग ते घोटाळ्यात पाडतं. मग तर ते त्यातल्या जेवढ्या म्हणून ह्या आहेत प्राणी ज्या आहेत त्या आपल्याला सोसायला लागतात. कळपाची प्रवृत्ती आहे ती तिथे पण आहे. हे प्राणीजात प्रेरणांचं सांगतो की एखादा समाज एकत्र आला एखाद्या कार्यासाठी, फार मोठा त्याच्यावर आपण विचार करायचं कारण नाही. कळपसुद्धा एकत्र येतात एखाद्या कार्यासाठी. आता त्यांचं कार्य एखादं भक्ष मिळवण्याचं असतं तर पाणी पिण्याचं काय असेल ते असेल, पण कळपाची प्रवृत्ती ही प्राणीचीच आहे मुळात. आणि म्हणूनच आपल्याकडे संस्था निर्माण करून मुक्त नाही झाली माणसं. कळप करून मुक्त झाले का पशु? मग मनुष्य कशाला जन्माला घातला? आपण विचार करून पाहिला तर खूप तटस्थ होऊन आणि सावध राहून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यातून नाही जन्म झाला. म्हणून कृष्णमूर्तींसारख्यांना म्हणावं लागलं की मुक्ततेसाठी कुठल्याही संस्थेची गरज नाही, कारण ते ऑर्गनायझेशन, कृष्णमूर्तींची गोष्ट आपल्याला माहिती असेल, सांगत नेहमी ते की तो देवदूत आणि चालत होते ते रस्त्याने, पुढे माणूस चालत होता वगैरे. आपल्याला अशी गोष्ट एक आपल्याला माहिती असेल, परत एकदा 1-2 वेळेस उल्लेख करतो. तेव्हा माणूस चालला होता, त्याला काहीतरी एकदम चकाकलं सोन्यासारखं. तर त्याच्या मागं हे म्हणजे 2 त्यांच्या पद्धती, ते ब्रिटिश भाषेतलं आहे. आपल्या दृष्टीनं आपण देवदूत घेऊ, शैतान घेऊ. तर ते मागून चालत होते आणि ते बघत होते माणसं माणूस काय करतोय. त्याच्यासमोर त्याला एकदम चकाकलेली गोष्ट दिसली, काहीतरी थोकला आणि दोघेही मागून पाहतात की ह्याला काय सापडलं, सोन्यासारखं काहीतरी आहे. म्हणून त्यांनी ते उचललं, माणसाने उचललं. तेव्हा ह्याच्या लक्षात आलं देवदूताच्या की हे म्हणाला काय आहे. तर ते दोघांच्या चर्चा झाली शैतानाच्या त्याच्यात. तर हे म्हणला ह्याला अरे बापरे, ह्याला सत्य सापडलं, हे सत्य आहे, त्याने हातात धरलं आहे, ते सत्य आहे. तेव्हा आता हा मुक्त होणार. पण सत्याचं साक्षात्कार संपलं, त्याच्या पुढं काही नाहीच आहे जगामध्ये. सद्वस्तू सापडली की संपलं. तेव्हा देवदूताला त्यांनी सांगितलं शैतानाने, तू काही काळजी करू नकोस, तू एवढ्यावर काय मुक्त होणार नाही. आता मी त्याला त्याची ऑर्गनाईज करायला शिकवतो. ते सत्य ऑर्गनाईज केलं एकदा, तर त्याची त्यांनी संस्था बनवली की अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कार्यवाह. आय विल टीच हिम टू ऑर्गनाईज, असं ते कृष्णमूर्ती सांगायचं. त्यामुळं मुक्ततेला त्याची गरज नाही. ते हे सगळं असं एकत्र आलं की मग तुम्ही बघा कुठल्याही कसल्याही धार्मिक काय आध्यात्मिक काय कुठल्याही कारणाने संस्था आली की त्याचं झाला घोटाळा माणसाचा. कधीतरी कुठेतरी काहीतरी होतं. किती मोठं, किती हे संस्थान, किती गोष्टी काय ते कशातले आहेत, ते मूळ तिथून आलेले आहे. ते प्राणीजात प्रवृत्तीतलं आहे, त्यामुळे ते त्याचे गुण दाखवतात असे. तर हे लक्षात ठेवा, अज्ञानाचं आहे ते लक्षात ठेवा. ते प्राणी जे आहे संकुचिततेचं आहे. किती प्रवृत्ती अशा प्राणी आहेत. त्यातला शेवटचा सर्वोच्च प्रयोग आहे तो आपण आहात. तर
आपण आत्मविश्वास बाळगावा की हे जे प्राणी जे केलं ते आपल्यात बदलताना काय बदललं आहे. आपल्याला ते 4 पायाचे ते उभं करून ठेवले, आपल्याला उभं तर केलं आहे, मणकाचं दिला, सिस्टीम दिली, तेव्हा 2 पायावर काम होईल, जे 4 पायावर होतं ते 2 पायावर होईल एवढी व्यवस्था करून दिली. का आता 2 हात मोकळे करायचे आहेत जे जोडण्यासाठी भगवंताला उपयोगी पडू शकतील, जे आणखीन भगवंताला शोधण्यासाठी जे जे काम करायचं आहे ते करण्यासाठी उपयोगी होतील. कदाचित त्यानं तो गीता लिहून काढेल, कदाचित त्यानं भगवंताचं ज्ञान लिहून काढेल. तर हे सगळं करण्यासाठी त्याला मोकळा केलेलं आहे. ते जे काय 4 पायाने काम करतं ते आमचं 2 पायाने काम होऊ शकतं. त्यातलेच 2 पायाचे हात करून बळकट करून दिले आहेत. दृष्टीची दिशा बदलून दिली. तिच्यात अडचण येते, ही बाजूला जाते नजर, त्याची समोर जावी, त्याला भविष्य दिसावं म्हणून त्याला सरळ नजर करून दिली. किती फरक करून दिले की जेणेकरून त्याला हे दिसेल. इतकंच नव्हे, तो दूरदृष्टीनं तो पाहू शकेल. आपल्याकडे एक साधन आहे, बाबा महाराज म्हणायचे ते आकाशाकडे पाहावे. किती कोण पाहतात मला माहीत नाही, पण खरोखर अगदी छोटंसं दर्शन मिळालं तरी घ्यावं. मी इथून ते वर आणलं तरी मी एकदा आकाशाकडे बघतो, माझ्याबद्दल सांगतो, मला फार आनंद होतो. एवढी विशाल वस्तू जगामध्ये आहे आणि त्या जगामध्ये आपण आहोत, ह्याचा केवढा आनंद आहे. संकुचित बघायला काय ते असतेच सगळीकडे, त्यात काय बघायचं. पण इतकी विशाल वस्तू भगवंताची आपल्याला पाहायला मिळते आज डोळ्यासमोर, मनाला उंची देऊन जाणारं काम आहे ते एकदम. मग बाकीच्या गोष्टी त्याच्या खाली काहीच नाहीत. काय दुःख कसली, शरीर काय, हे काय, आणि ते पैसा काय, आणि ते स्थिती काय, आणि काय काय. म्हणून त्यांनी सांगितलं आकाशाकडे पाहावे, ताऱ्यांकडे पाहावे. ही बाबा महाराजांची साधनेचे संदेश होते. तेव्हा ती दृष्टी समोर करून दिली. उत्तम प्रकारच्या 3 देणग्या छोट्याशा पद्धतीनं त्याला दिल्या. एक हृदय आहे, फुफ्फुस आहे, आधी होत्या चांगल्या व्यवस्थित दिल्या, आणि एक विलक्षण मेंदू दिला. त्याची कॉम्प्लिकेशन नाही उलगडत आहेत, असं एक विलक्षण मेंदू दिलेला आहे. सांगाडा उभा केला, आडवा होता सगळा उभा केला. पण आपल्या लक्षात येत नाही की हे उभं करण्यामध्ये त्यांनी संबंध सृष्टीचे एक चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे की ज्याच्यातून मनुष्याला पुढचा प्रवास कसा करता येईल याची तो डायग्राम आहे त्यांनी उभं केलेलं आहे. ते की हे म्हणजे आता तुम्ही प्राणी पहा, असे आडवे आहेत, ते पाय आहेत, बाकी सगळ्या यंत्रणा अशाच आहेत. सगळं सत्व रजतम काय आहे ते तसंच आहे. त्यात आधी किती प्रमाण आहे हा मुळात प्रश्न आहे, पण त्याच्यातलं जे प्रमाण आहे ते सगळं तसंच आहे. इथे तसं केलेलं नाही आहे. इथे नेमताना तो सांगाडा उभा करताना, माणसाला उभा करताना हे तम आहे कमरेपर्यंत ठेवले, तिथून पुढे रज ठेवले गळ्यापर्यंत, गळ्याच्या पुढे सत्व ठेवलेले आहे. बघा, सर्व सत्वाचे आविष्कार गळ्याच्या वरती आहेत. सगळे रजगुणाचे आविष्कार सगळे ह्यात आहेत, आणि सगळे तमोगुणाचे आविष्कार कमरेच्या खाली ठेवलेत. असा उभा केलेला आहे त्याला. यस यस म्हणजे यसच, काय त्यात काय शंकाच नाही. तर ते तसं करून ठेवलेलं आहे. त्याची वेळ पण झाली आता, पण हेही आहे. हे सगळं करून ठेवलेलं आहे, फक्त आपण लक्ष ठेवलं त्याच्याकडे तर. शरीराचे ते भाग करता करता त्यांनी ह्याची स्थानं ठेवली. त्यात तमाला नीच स्थान दिलं, त्याला जाणीव देण्यासाठी हे केलं आहे. रजाला मध्यम स्थान दिलं आणि सत्वाला उत्तम स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण उत्तमांग म्हणतो डोक्याला. त्याच्यात मेंदू ठेवला. तो काय कुठं पायात, आणखीन कुठं कुठं गुडघ्यात वगैरे म्हणतात, पण ते काय खरं तसं नाही, ते तिथंच आहे. तिथे स्थान दिलेलं आहे त्याला. तेव्हा हे स्थान जे दिलेलं आहे त्याच्यात उद्दिष्ट स्पष्ट आहेत सगळे, की ह्या सगळ्या प्रेरणांचं भाग कसे कसे विभागलेले आहेत आणि माणसाला कसा उभा केलेला आहे. आता वापर कसा करेल हे त्यांनी ठरवावं. तेव्हा जर ह्या तिन्ही भागांचा शरीराच्या माणसाच्या रचनेचा विचार केला, पहिल्या भागाचा वापरच करीत राहील. रजोगुणाचे जे सर्व हात सुद्धा त्याचे केवढं हे आहे. आज अंगठा आहे, हात आहे, ही विलक्षण देणगी आहेत ह्या सगळ्या. नाही, अनेक प्राण्यांच्या मध्ये नाहीच आहे.
तर ही जी उलटी मुवमेंट असलेलं, म्हणून तर काहीतरी फ्रॅक्चर झालं आणि काय अंगठ्याला झालं तर सगळ्यात कठीण जातं. बाकीच्या बोटांचं ठीक आहे म्हणतो मनुष्य, पण अंगठ्याचं काम कठीण आहे. हे जे काय आहे हे कशासाठी ठेवलेलं आहे, तर त्याला जास्तीत जास्त जे काम करायचं शाला भगवंत गाठायचं आहे हो, आणि भगवंताला त्यांनी गाठावं असं वाटते, त्याच्यासाठी ह्या सगळ्या यंत्रणा दिल्या आहेत. ह्या 3 यंत्रणामध्ये ही मधली यंत्रणा जी आहे ती सगळं कार्य करणं, रजोगुणाचं काम आहे तिचं. त्याला काम द्याल ते ती करणार. ती म्हणेल ती ही सगळी ह्याच पद्धतीची कामं करा, खाली सगळी आहेत ती सगळी कामं करेल. ते त्याला सांगितलं वर जायची कामं आहेत ती करा, तर त्याला ते प्रतिसाद देईल. ती पोट तर सगळ्यांनाच पुरवते, इकडे एनर्जी पुरवतो आणि वर एनर्जी पुरवतो. पायालाही द्यायला तयार आहे आणि डोक्यालाही एनर्जी द्यायला तयार आहे. आपण या दृष्टीनं आपल्या रचनेचा कधी विचार केला असेल तर याचा उपयोग काय करता येईल हे लक्षात येऊ शकेल. तेव्हा ह्याच्यातले जे स्थानं आहेत त्यानुसार त्यांचं काम चालू आहे. तर आपलं काम चालू आहे का ह्यातलं, हा प्रश्न आहे. त्यांनी जे आखून दिलं, जे आपल्याला एक समोर मॉडेल दिलेलं आहे करून, की जी उत्क्रांत आहे आणि त्याच्या पलीकडे आता काही नाही, आता फक्त उन्मन, त्याच्या पलीकडे फक्त वर जायचं आहे, आता बस, आता भगवंत आहे. तर असं जे करून दिलेलं आहे त्यात सर्वात उच्च जी अव्यवस्था दिली मेंदूची, तिच्यामध्ये आलेल्या प्राणीज प्रवृत्तींचे इन्स्टॉलेशन आहे. सगळं पहिल्या प्रवृत्तींपैकी या प्रवृत्ती त्याच्यात विद्यमान आहे. कारण मागून आलेले, जसं आईवडिलांच्या पासून काही गोष्टी याव्यात तशा काही गोष्टी त्यातून आलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत ह्याच्यासाठी मी पहिल्यांदा यादी सांगितली. त्या बळकट करायच्या असल्या तर रजोगुणाचं जबरदस्त सामर्थ्य माणसाकडे आहे, त्यामुळं त्या पण बळकट करू शकतो. म्हणून काल आपण पाहिलं तसं पशु नुकसान करेल त्याच्यापेक्षा माणूस जास्त नुकसान करू शकतो, हे आहे. कारण त्याच्याकडे तेवढ्या क्षमता पण दिलेल्या आहेत. तर त्याच्यातलं काय बळकट करायचं आहे आपल्याला ते आपण ठरवायचं. आणि त्याच्याच बरोबर अजून खूप मोठी शक्तीचा साठा तिथे देऊन ठेवलेला आहे, की ज्याच्यामध्ये ह्या प्राणी प्रवृत्तीवरनं वर जाता यावं, मनुष्य प्रवृत्ती तरी निदान, माणुसकीच्या गोष्टी तरी निदान, आणि मग देवत्वाच्या ओळखीच्या गोष्टी तरी निदान, एवढं सगळं त्यात ठेवलेलं आहे. आता जागृत कोण किती करणार त्याच्यावर अवलंबून आहे, ओळख किती कोण करून घेणार त्याच्यावर अवलंबून आहे. थोडा तांत्रिक भाग आहे पण आपण थोडासा ऐकून घ्यावा अशी विनंती आहे. तेव्हा काय आहे की या ज्या क्षमता आपल्याकडे दिल्या त्यातल्या विकारांना घाबरून जायचं कारण नाही. आणि सात्विक माणसांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल, विकारांचं काय, विकारांनी फार त्रास होतो, रागाने त्रास होतो, तामक्यान होतो, त्यामुळं माझं भगवंताचं हे जाऊ दे, असू दे. तर तिथून आलो त्यांचे आपण घेऊन आलो, हे त्यातलं आहे. त्याचा विचार आणि त्याचा विनाश ह्याच्या झगडा करून मनुष्य देवत्वाला जाऊ शकतो. हे आपले म्हणायचे शिवानंद म्हणायचे नेहमी की हे विकार हे घाबरू नका, त्यांचा विचार करा आणि त्याच्याशी झगडा करून देवत्वाकडे जा. तेवढी शक्ती आपल्यामध्ये दिलेली आहे, ती इतर प्राण्यात नाही आहे. त्यांना विकाराला फक्त बळीच पडावं लागतं, त्याच्याकडे दुसरं काही नाही, असं आहे. त्यांना जे दिलेलं आहे, अगदी भूक असली तरीसुद्धा त्यांना पर्याय नाही, असं आहे. तर तसं आपलं नाही. आपल्याला ह्या प्रत्येक ज्या प्रेरणा सांगितल्या ना, उदाहरणार्थ आहार आहे, माणसाकडे आहारावर संयमाची शक्ती दिलेली आहे, माणसाकडे आहारावर निवडीची शक्ती दिलेली आहे, उपवासाची शक्ती दिलेली आहे. आता उशीर झाला आहे बरोबर आहे, पण आठवण होते बदनांना, पण तरीसुद्धा बसायचंच म्हटलं तर बसू शकतो, काय 6 पर्यंत बसू शकतो, काय होणार नाही. आणि एकदा फार तर चहा पाणी घेईल, म्हणजे नाही होणार, एवढं नाही करणार, मी सांगितलं एवढंच आहे, फार तर पाणी, काय नाही होत माणसाला. ही त्याच्याकडं संयमाची शक्ती जबरदस्त आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक प्राणीच्या प्रवृत्तीला झोप आहे. मनुष्य सबंध रात्र हरिजागर करतो, त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणजे जे म्हणून आपल्याला असं वाटतं की हे मला आड येईल, ते भगवंताच्या आड न येण्यासाठी लागणारी क्षमता त्याच मेंदूमध्ये जो हे निर्णय घेतो. भय आहे, बरोबर आहे, प्राण्यात फक्त भयच आहे, पण माणसाच्या मेंदूमध्ये श्रद्धेची सुद्धा शक्ती आहे. त्या श्रद्धेने भय कुठल्या कुठे जातं. माझी श्रद्धा आहे आणि त्यामुळे मी अंधारातनं चाललो, काय अंडे अमावस्या असली काय, आणखीन काय असलं काय फरक पडत नाही. राम हृदयात आहे. मार्ग में 2 मिले, संत आपल्याला आहे, संत राम दोई, मार्ग में तारण मिले, संत राम दोई. हे आपल्याला जर आहे, मार्ग में तारण मिले संत राम दोई म्हणले, संत आणि राम दोन्ही मला मार्गात तारण हार मिळाले. तेव्हा हे 2 जर आपल्याकडे आहेत तर काय आपल्याला काळजीचे कारण आहे.
हे माणसाला शक्य आहे विचार करणं. म्हणजे काय जे आलेलं आहे त्याचा परिहार करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्या मेंदूत ठेवलं. आणि मग हे तारणहार आहेत ते हृदयात कुठले ठेवा आणि शीशपर कुठले ठेवा ते त्याला दिलेलं आहे. संत शिशुपर राम हृदय होई, हे आहे. एवढी क्षमता माणसाकडे दिली तेव्हा त्याच्यातल्या देवत्वाचा विकास करायला जे जे म्हणून प्राणी जे आहे त्याच्यावर प्रत्येकावर उपाय ठेवला, भयावर श्रद्धेचा उपाय ठेवला. तुम्ही एवढे निर्भय कसे. आता दुःखावर जसं विनोबा म्हणाले, विनोबांच्याकडे त्या ह्याच्यातने आपल्याला सांगितलं, त्या तुरुंगात गेल्यावर त्यांना विचारलं, अरे बॉ काय तुम्ही एवढी माणसं बाकी सगळी आली शेकडो, तुम्ही आनंदात कसे असता इथं, तुमच्या जीवनात दुःख कसं दिसत नाही. तर ज्यांनी दुःख जिंकलं त्याला काय राहिलं मला सांगा. आणि दुःख करण्यासारखं काय आहे, तिथे राहतो तो इथे राहतोय, मला काही फरक पडत नाही आहे. माझं कार्य ते तिथे बसून सुद्धा सगळे उपनिषदाचे पाठ चालू आहेत, सगळे चालू आहे, शांतिमंत्र चालू आहेत, सगळे चालू, त्यांना काय फरक पडतो काय. तिथं ते हे पिसायला लागतं, आटा पिसायला लागतो, चक्की पिसायला लागते. आपल्या लोकांना करून वाढायचे आहे, दाल घोटून वाढायचे आहे, काम आहे ते करायलाच पाहिजे. आणि ते कोणासाठी करतोय, देशासाठी करतोय. ही सगळ्या मोठ्या आदर्शांच्या कल्पना पण माणसामध्येच आहेत. आता ते जागृत राहायला नको का, पण ते मेंदूचं जे काय आहे ते जागृत राहायला. आता ही स्वामित्वाची प्रेरणा आली. माणसाकडे अर्पणाची शक्ती आहे, शरणागतीची शक्ती आहे. तर मग स्वामित्वाने तिथे झगडा होईल. पशु असतील ना तर स्वामित्वासाठी झगडा होतो, आपण पाहिला असेल. पशूंचा स्वामित्वासाठी झगडा होतो आणि त्यामध्ये मारामारी होती आणि जो श्रेष्ठ ठरतो तो श्रेष्ठ असं होतं. हे पशु जे आपण जीवन पाहिलं असेल त्यांच्यावरची पुस्तकं सुद्धा कितीतरी असतात. तर त्याच्यामध्ये जो बलिष्ठ आहे तर त्याचंच शेवटी जय होतो. हे तिकडे आहे. इकडे तसं काही नाही आहे. बलिष्ठ स्वामित्व वगैरे सगळं आम्ही समजू शकतो आणि तरी आम्ही शरणागत सुद्धा असू शकतो. ती क्षमता आहे आणि ती आपल्याकडे आहे. प्रतिकार आहेत, तिकडे क्रियेला प्रतिक्रिया आहे. लगेच क्रियेला प्रतिक्रिया द्यायचं कारण आहेच असं नाही आपल्याकडे. आपल्याकडे कालच आत्ता कोणी विचारलं ना, सहनम प्रतिकारपूर्वकम, ती क्षमता कोणाकडे आहे? आपल्याकडे सहन करण्याची क्षमता आहे. दुर्बळ म्हणून नव्हे, सबळ म्हणून. सहन करण्याला फार मोठं बळ लागतं, प्रतिकाराला कमी बळ लागतं. आणि ती विचाराचं खालच्या पद्धतीचं काम आहे म्हणून ते प्राण्यांकडे आहे. आपल्याकडे ते नाही. माणसाकडे त्याच्यापेक्षा ते समजून घेऊन सहन करून तो आपली शक्ती, म्हणजे ज्याची शक्ती आहे तोच सहन करू शकतोय. त्याच्याकडे ती शक्ती नाही मेंदूमध्ये हे सहन करायची, म्हणून तो अरेला काय करणार, म्हणजे त्याच्या भाषेमध्ये पंजा मारणार थोडक्यात. तर असं होणार. इथं तशी गरज नाही. सहनम अप्रतिकारपूर्वकम सुद्धा आहे. तिकडे प्रतिकारच आहे, इथे अप्रतिकारपूर्वकम सहनम इथपर्यंत आहे. तर ह्या सगळ्यांना क्षमता नाही दिलेल्या आहेत. तर हे प्रत्येक, मी आता काही आणखीन खोलात जात नाही. अज्ञानाचा एवढा भाग त्या मेंदूमध्ये कुठं ट्रेसच नाही आहे ज्ञानाचा. काही काळाची कल्पना नाही आहे, काय नाही. सगळं आमच्याकडे काळाच्या कल्पनेपासून सगळं आहे. तर कळपाचं राहणेच आहे. आता तुम्ही बघितलं असतील हे पशुपक्ष्यांचे कळप कसे राहतात. ते आपलं बगळ्यांची माळा दिसे अजून नाही का, ते तसं अंबरात वगैरे. तर तसं ते सगळं तसंच आहे. पशुपक्षी असो काही असो कळपाने. मनुष्य एकांतामध्ये शांतपणे बसलेलं, हिमालयात जा, डोंगरावर जा, शांतपणे चांगल्या अर्थाने अगदी ध्यानाला बसलेलं आहे. हे आपल्याला शक्य आहे कारण एकांताची श्रीमंती हा मेंदू जाणतो. एकांताची श्रीमंती काय आहे, मौनाची श्रीमंती काय तो जाणतो. त्यामुळं त्याच्याकडे ही सगळ्यावर मात करण्याची क्षमता दिली आहे. फक्त आता कशी ते जागं कसं होणार ते नाम आहे ते त्याच्यासाठीच आहे. तेव्हा या मेंदूमधले जे प्राणीचे अंश आहेत, जे मनुजे अंश आहेत, किती प्रकारे सगळं त्या विभागणी आहे त्याच्यात. तर हे सगळे आत्ता आपल्याला म्हटलं तसं एक समजा हे देवत्वाचे अंश आहेत किंवा मनुष्याचे मनुष्य म्हणून काही अंश आहेत, 2 आहेत. काही प्राणी जे आहेत 3 नंबर अंश आहेत. वरनं सुरुवात केली तर 1, 2, 3 असे ते आहेत. तर हे जे त्या ठिकाणी आहेत तर त्या प्रत्येकाला जाऊन धडकण्याची क्षमता एका साधनात आहे, ते म्हणजे नाम. ह्या प्रत्येकाला जाऊन धडकण्याची क्षमता त्यात आहे. आता तिथे ते असणार. आता आपण प्रतिकाराबद्दल बोललो. प्राण्यामध्ये हे नाही, काही नाही करू शकत, एवढंच. मग नाही काय करू शकत. ते सहनम प्रतिकारपूर्वकम नामात गेलं आणि नामाने माणसाच्या मनाला आवर आला असं शक्य आहे.
ते प्रत्येक नाम सुटतं ते जाऊन धडकू शकतं. कुठे धडकवायचं आहे आपण ठरवा. यातल्या प्राणीच्या अंशावर धडकवायचं आहे. मनुष्य अंशाचा विकास होईल तेवढा मनुष्यत्वाचा करायचा आहे, तिथं नाम उपयोगी पडेल. आणि देवत्वाला जायचं आहे तर तिथेही तो बाण उपयोगी पडेल. नामासारखा बाण नाही, तो रामबाण आहे अक्षरशः. तर तो तिथे जाऊन आपलं काम करेल आणि त्यासाठी हे नाम आहे. तर चालेल, आपल्याला शेवटी सापडायचं आहे काय ते परमार्थात सुद्धा. तर साऱ्याचं समग्र आकलन, निर्णय आपल्याकडे केवढ्या क्षमता आहेत बघा. सगळ्याचं ह्या संबंध मेंदूच्या सगळ्या परिस्थितीचं आकलन करून घेण्याची आणखीन एक क्षमता मेंदूमध्ये आहे. हे काय आहे कळत नाही, आपण कधी विचार केला काय मला माहीत नाही, पण हे सगळं काय आहे हे सगळं समजून घेण्याची सुद्धा क्षमता त्यातच आहे. परत त्याच मेंदूमध्ये स्वतःला समजून घेण्याची क्षमता आहे. ही कुठली क्षमता आली? एक तुमचा मेंदू आहे, ह्याचा मेंदू आहे, ह्यांचं शरीर आहे, तिथं ते माणूस तपासणे काय सगळं ठीक आहे, पण ही स्वतःच सगळं समजून घेण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये दिली, त्याला साक्षी होण्याची क्षमता त्याच्यामध्ये दिली. ही केवढी क्षमता आहे? ही सर्वात मोठी क्षमता. आता आपलं संशोधन सुरूच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की हे आपले मायकेल कोल कुठल्या डॉक्टरल फेलो आहेत, ते कॉग्निटिव्ह इथे काम चालू आहे न्यूरोलॉजीचं. तर त्यांचं आता तिथपर्यंत आलं आहे काम, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे. तर त्यांचं काम इथपर्यंत आलं आहे. त्यांना असं आढळलं आहे की आता अजून हे सगळं सापडते ते मेंदूच सापडते, एवढी गोष्ट खरी. तर ह्या जो मेंदूचे जो आपला प्रीफ्रंटल म्हणजे इथला समोरचा जो कॉर्टेक्स आहे, तर त्याच्यात एक हब आहे. देअर इज अ सेंटर, हब आहे, असं एक हब आहे. तिथून सगळ्या जे टोटल ब्रेन ॲक्टिव्हिटीचे सगळं काम चालू आहे ते सगळ्याशी कनेक्टिव्हिटी ते ठेवू शकतं. असं एक इथे हब सापडले, म्हणजे आपला भाल प्रदेश इथे मागे असं एक सापडलं आहे आता त्यांना की इथून हे होऊ शकतं. आत्ताचा त्याचा विचार फक्त इंटेलिजन्स पुरता सुरू आहे आत्ताचा, पण त्याच्यातून आणखीन पुढे गेल्यावर ते लक्षात येणार आहे. हा जो कॉर्टेक्स आहे त्याच्यामधला हा क्रिटिकल हब आहे, तर तो जस्ट बिहाइंड द टेम्पल तो जो आहे तो आपलं काय काम करणार आहे, तर त्याचे जे न्यूरो पाथवेज आहेत, कनेक्टिंग हे आहेत, ते सगळ्या ब्रेनशी कम्युनिकेट करू शकतात. सगळ्या ब्रेनशी बाकीचे भाग आहेत ते त्या भागाशी कम्युनिकेट करू शकतात. हा सगळ्या ब्रेनशी कम्युनिकेट करू शकतो असा भाग इथे एक हब सापडलेला आहे. आपल्याला त्याचीच गरज आहे. आपल्याला जे म्हणत होते ना इथे तिसरा नेत्र आहे, तसं आहे हे सगळं की हे तिथून सगळीकडे ते कम्युनिकेट. आता ते सेंटर जर समजा आपल्या दृष्टीने ॲक्टिवेट झालं आणि या सगळ्या ब्रेनचा जर आपल्याला अंदाज आला, आणखीन परमेश्वर शोधायची गरज नाही, आपल्यात आहे तो कुठे आहे ते सापडेल. आपल्यात जो परमेश्वर आहे तो आज कुठे आहे सापडलं. फक्त आमचं नाम बलिष्ठ नाही अजून तेवढं. ते नाम बलिष्ठ झालं की तो कार्यशील होईल. आपल्याला अडचण ती आहे, तुमच्या दृष्टीने सोडवायचं ते आहे. ह्या नामाचा संबंध आहे या सगळ्याशी, म्हणून एवढा सगळा उद्योग सांगते की तो बलिष्ठ नाही आज. राजा एखादा समजा बलिष्ठ नसला तर बाकीचेच सगळे एक सरकार चालवतात. बघतो ना आपण, जे बघतो ना, म्हणजे आत्ता नव्हे, इतर पूर्वीपासूनच आहे आत्ताच. तर राजा बलिष्ठ असला म्हणजे तो राजाच, तो काय म्हणेल ते म्हणेल. तर तसे ते बाकीचे चालवतात. तसं झालेलं आहे. प्राण्याची प्रवृत्तीवाला ते चालवते, तो तिकडं काय माणूस आहे, तो दुर्बळ आहे, तो काय त्या जमेल ते करतोय, असं नाही आहे. हे जे मुख्य केंद्र आहे की जे देवत्वाचं जिथे आहे ते केंद्र सापडलं तर माणसाला आत देव आहे. तुझं आत देव आहे जे काय चाललं आहे. तर काय आहे, सत्वाचा एक डबा आहे, रज कार्यशील असलेल्या रजाचं ते इंजिन आहे, इकडे तमाचा पण डबा आहे लावलेला. आता आपण काय करणार ते आपण ठरवायचं आहे. इथल्या कार्यशील ज्या संस्था आहेत सगळ्या, या सगळ्या एवढी मज्जा संस्था मागे ठेवलेली आहे, तर ते जसं ज्या बाजूला ढकलाल त्या बाजूला जाणार. इकडच्या सगळ्या एनर्जी आपण देवत्वाच्या दिशेला नेत असू तर ती सगळी कार्यरत होतील. त्या सगळ्या आपण इकडे तमोगुणाकडे नेत असू तर ते सगळं कार्यशील होईल. मग आता ते सध्या तेच सगळं कार्यशील झाले म्हणून बाहेर एकट्यानं फिरायची सुद्धा सोय राहिली नाही. आमच्याकडे एक साहेब ह्याच्याहून बिहार म्हणून यायला आले होते, इन्स्पेक्शनला आले होते. ते म्हणले आमच्याकडे रात्री 10 नंतर पुरुष मनुष्य सुद्धा स्टेशनवर थांबत नाही. मी म्हणले परत गेलो, 10ला मुलाला बोलावून घेतलं,
त्याच्याबरोबर ह्यानी त्या वाहनाने मी घरी परत गेलो, कारण गाडी 8 तास लेट आहे म्हणून कळलं. मग पुन्हा पहाटे 5ला मी परत आलो, चौकशी केली, गाडी अजून लेट आहे. तोपर्यंत मी 10 ते पहाटेचे 5 वाजेपर्यंत मी स्टेशनवर दणकट माणूस होते आमच्या असोसिएशनचे तिकडच्या आधले प्रेसिडेंट. तर ते म्हणले माझी स्टेशनवर राहण्याची हिंमत नाही. हे तुम्हाला परिस्थितीची कल्पना नसेल म्हणून म्हणले आम्ही सांगतो हे सगळं, की ते इथं आले होते. हे काय झालं तर ते रजोगुणाचं सगळं जे मधलं इंजिन आहे ना, ते डबे ढकलते सगळे तिकडे बरा. नाहीतर अशी अवस्था याचं कारण नाही. आपल्याकडे किती आपण चांगल्या वातावरणात आजही अजूनही आहोत, आणि म्हणून ती इकडं आकर्षण आहे सगळ्यांनी इकडे येण्याचं. त्यातले तर तिथं बरं आहे. हे जे आहे हे काय आहे असं, तर इथे अजूनही एवढी सुरक्षितता आहे. मनुष्य फिरतो वेळोवेळी चालते, त्याला कोणी हे करत नाही. तिथे त्या माणसाला, पुरुष माणसाला एवढ्या दणकट होते ते उंची पुरे, तर ते म्हणले मी नाही थांबू शकलो. मग कारण त्यांना ही फिरतीची ड्युटी इन्स्पेक्शनमुळे असायची. तर ते म्हणाले मी थांबू शकत नाही. मी रात्री परत गेलो गाडी लेट आहे एकदा म्हटल्यावर, आणि परत मी 7 तासांनी परत घरी थांबून पुन्हा आलो, आणि मग सकाळी जरा पहाटेच्या वेळेला उजाडता ह्याला मी गाडीने इकडे आलो. तर ही परिस्थिती कशाचं लक्षण आहे, तर आपण याच्यातलं जे काम करायचं होतं, यातलं जो भागाकडे जायचं होतं, सारखं उठायचं त्या भागाकडे जायचं, ते जे काम होतं ते आपण केलं नाही, म्हणून असं झालंय. काय आहे, हा देशाचा ऊर्ध्वगतीचा प्रवास आहे. योगी माणसं असतात ती हाच प्रवास करतायत आणि जातात, आणि इकडे जाऊन त्या मेंदूच्याही वरती जाऊन ते ब्रह्मरंध्रातून सोडलं प्राण. आपल्याकडे अनेकदा ह्या पद्धतीनं प्राणाचं स्वरूप आपल्याला कळलेलं आहे. तर हे जे आहे हे सगळं जागं व्हायला पाहिजे. माझ्यामध्ये सगळं दिलेलं आहे, सगळे देवत्वाचे अंश, मार्ग, त्याला प्रेरक सगळं दिलेलं आहे. ही प्रेरक जागृत नाहीत. प्राणी जे असणार ते जागृत असणारच आहेत, कारण ती आधीच होती. ती ज्या वेळेला ट्रान्सफर झाली तेव्हाच ती ॲक्टिवेट आहेत. ही ॲक्टिवेट नाहीत, ती मला करायची. माणुसकी ॲक्टिवेट करायला लागेल, देवत्व शोधायला लागेल. तर ते ॲक्टिव्हेशन कोण करणार? त्यासाठी सर्वात मोठा ॲक्टिव्हेटर जर कोणी असेल तर तो आहे. म्हणून भावे हरि नाम चारिता वाचे. कास भावे का परत? तर हे नुसतं बुद्धीचं काम नाही. आपल्याकडे 2 देणगी आहेत, एक बुद्धी दिली, एक मन दिलं, भावना दिली. तेव्हा हे काम जर 2 ही इंजिन लागूनच, ते आपल्याकडे माहिती ना, पूर्वी ते माथेरानला किंवा त्या गाड्यांना पुढे एक इंजिन मागे एक इंजिन, तर ती गाडीवर जाणार त्या टोकाला. नाहीतर एवढा इंजिन हे डबा खेचून नेणे एवढे हे एका इंजिनाला शक्य नाही आहे. म्हणून ही 2 इंजिन दिली ती. सातत्याची त्याची परीक्षा चाचणी करत राहील. हे प्राणी आहे का, मनुष्य आहे का, देवाकडे चालले का नाही चालले का, सगळी शक्ती त्याच्यामध्ये आहे. ते अनालाइज करेल, सांगेल नाही हे चालले तिकडे चालले, मग ते बंद करा. ती निर्णय शक्ती त्याच्याकडे आहे, ती संशोधन शक्ती, विश्लेषण शक्ती त्याच्याकडे आहे. असा बुद्धीचा मोठा अंश दिला, तोही तिथेच बसला आहे मेंदूमध्ये. आणि हाही भावनेचा तिथेच बसला आहे मनाचा, जो दृश्य दिसत नाही तो मनाचा बसलेला आहे. तो फोर्स आहे ॲक्टिंग त्याचा, तो फोर्स काम करतो. त्यांनी ठरवलं ना करायचं ते आता करायचंच. ते मग आपण म्हणत नाही का मग एकदा मनावर घेतलं त्यांनी की घेतलं, मग काय नाही, सकाळी 6 नाही पहाटे 4 नाही करणारच असं जे वाटतं ना आपल्याला, तो कुठला फोर्स? तो बुद्धीने. बुद्धी निर्णय देऊन ठेवला आहे, हे करण्याचं आहे, आवश्यक आहे, गरज आहे, फक्त आता फोर्स पाहिजे. म्हणून हे नामाचे बाण सोडायची गोष्ट खरी तिकडे, आणि ते सगळं ॲक्टिवेट करायचं आपल्याला. जे मेंदूतलं एकदा ॲक्टिवेट झालं की ते त्याचं ते काम करतं पुढचं सगळं, सगळी क्षमता देऊन ठेवलेली आहे. पण ते नाम घेताना हे सगळं पटायण्यासाठी हे सगळं बौद्धिक बाजू सांगितली. आता ते बुद्धीला पटलं आहे, पण करायला जो भावनिक जोर पाहिजे तो कुठून आणायचा? तो पाहिजे. तर त्याच्यासाठी ते 2 असतील तर हे काम होईल. म्हणून आपण समजून घेऊन हे काम करावं. भावे हरि नाम चारिता वाचे, भावे हरि नाम चारिता वाचे, कोटी कल्मशांचे भस्म होय, कोटी कल्मशांचे भस्म होय, भस्म भावे हरि नाम चारिता वाचे, भावे हरि नाम चारिता वाचे. काय आहे आपली अवस्था कशी झाली आहे त्याच्याविषयी मी हे बुद्धीच्या मार्गाने परत एकदा आणखीन थोडं सांगतो. की ते गुराखाच्या कळपात ते राजपुत्र वाढला, त्यातली अवस्था. आपण राजपुत्रच खरे. तो जो भगवंत होऊ शकतो, जो भगवंताचा लेकरू आहे, तो असा वाढला इंद्रामध्ये, म्हणून त्याला तसं ते वागावं वाटायला लागलं. तर तसं झालं. किंवा ते कळपात वाढलेली ती सिंहाची पिल्लं म्हणतात त्याचं जसं आहे ना गोष्टीत तसं.
तर त्याला ते त्याच सवयी लागल्या. तसं आपलं झाल्यामुळे हे झालं, ही बेसावतेचा भाग आहे. कोणीतरी त्याची नातं, त्याची ओळख, त्याचं स्वरूप हे त्याला सांगण्याची गरज आहे. ते सांगितलं गेलं आणि तेच काम गुरु करीत असतात, तेच काम संत करीत असतात, तेच काम सद्ग्रंथ करीत असतात. तर ते त्याला ओळख देतात, अरे तू देव होण्यासाठी जन्माला आलेला आहे, ह्याच्यासाठी एवढी सगळी यंत्रणा काम केली सगळी विश्वाची, आणि त्याच्यामधून एवढी सुधारणा करत 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 हे मॉडेल आता तयार केलेलं आहे. हे एकच शक्य आहे की जे परमेश्वरापर्यंत जाईल, पोचेल. असं तेव्हा स्मरण टिकवलं तर कृती होतील. म्हणून नामाची स्मरणाची गाठ काय होतील, कृती होतील, क्षमता कळतील, नातं कळेल, ओळख राहील, होईल, सगळं होईल. पण त्याचे ते टिकायला पाहिजे असेल तर स्मरण पाहिजे. म्हणून आपले ज्या क्षमता ह्या तिसऱ्या भागाकडे सगळ्या वाहत आहेत, त्या सगळ्या क्षमता आपल्याला वळवून इकडे आणायला, त्या वापरून आठवण ठेवून असं करायचं काम आहे सगळं. तर हे जे जोडणारा दुवा आहे ह्या आतल्या ह्या देवत्वाचा आणि आपल्या ह्या सगळ्या क्षमतांचा, तो काय होतं, ही गिरणीसारखं काम आहे. रजोगुण हा गिरणीसारखा आहे, काय टाकेल ते दळून मोकळा होतो. आपण जर काही तमोगुणी वस्तू मागितली, टाका त्याच्यात, तो करून टाकणार. आपण काही रजोगुणी वस्तू मागितली, ते काम करणार, तो मोकळा होणार. ह्या प्रत्येकाची गती ठरलेली आहे. तमोगुण नेहमी खाली बाण दाखवतो, रजोगुण नेहमी पसरत जातो, सत्वगुण नेहमी वर न्यायला मदत करतो. हे त्यांचं ठरलेलं आहे. तर हे जे आहे काम, ह्याच्यात त्यांना आपल्याला आता कसं कामाला लावायचं, कशा पद्धतीने दिशा द्यायची, एवढं आपलं काम आहे. तेव्हा जड काय आहे हे स्वाभाविक वाहणार. इकडे जड आहे, इकडे हे मध्ये आहे, हे स्थूलच आहे, पण ते त्याला काही हे नाही, ते फक्त असंच फिरू शकतं. व्हर्टिकल नाही, फक्त हॉरिझॉन्टल हे आहे ह्याला सगळ्या रजाला. आणि सत्वाकडे ही क्षमता आहे वर जाण्याची. तर त्याला आपल्याला जोर द्यायचा आहे. त्या सत्वाला जोर द्यायला दुसरं आपल्याकडे सोपं साधन नाही. कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी राम, कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी. काय हे सगळं आपण म्हटलं खरं, आता कशाच्या आधाराने म्हटलं, आपल्या स्वरयंत्राच्या आधाराने म्हटलं, ते प्रगत करून दिलेलं आहे. आता त्यात काय म्हणायचे ते आपणच ठरवायचं. असं सारखं आता काम सुरू होणार. हे सांगितलं हे तात्विक झालं, आता प्रत्यक्ष हे प्रॅक्टिकलचं काम आहे. कसं झालं हे, तर हे आपण श्वास चालू आहे त्याच्यात म्हटलं, तेव्हा त्याची तर जाणीव राहील. फुफ्फुस घेते श्वास, तो प्राण आहे, घेते आणि शुद्धीकरण तिकडे पाठवला. संबंध यंत्रणा ज्याच्यावर चालली त्या रक्तात, त्यातले ते मिसळून दिला प्राण, ज्याच्यावर जगणार आहे बाकीचं सगळं. म्हणून ते रक्तप्रवाह कमी पडतो. मनुष्य काय करू शकत नाही तिथे. आपल्याला बघतो आपण, मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला, चक्कर यायला, हे झालं ते झालं, म्हणतो ना आपण. पायाला रक्तपुरवठा जाणीव केली, हे झालं ते झालं, ते सगळं ती यंत्रणा आहे. इकडे फुफ्फुस आहे, इकडे हृदय आहे, इकडे मेंदू आहे. तिन्ही यंत्रणावर आपण खूप बारकाईने विचार करावा असं मला आपल्यासमोर ठेवायचं आहे की हे सगळं देण्यामध्ये काहीतरी उद्देश आणि बरोबर नातं आहे प्रत्येकाचं कशाचे तरी. आपण आत्ता रामकृष्ण हरी म्हटलं, आपण दुसरं पण बोलतोय, आता इतका वेळ इतकं बोलतोय. रामकृष्ण हरी म्हटलं त्यावेळेला तो जो काय प्राणवायू आत घेतला, ते काय होतं तर त्याची मला जगण्याला किंवा हे सगळं जिवंत राहण्याला ती क्षमता आहे, ती बाहेरून मला मिळाली. ती बाहेर मी निर्माण केलेली नाही, भगवंत बाहेर आहे तो त्या अर्थाने त्यानं निर्माण केली. ती मला लागणार हे त्याला माहिती आहे, म्हणून त्यांनी त्या आत पाठवली, विभागली, शुद्धीकरणाची व्यवस्था ठेवली, त्याप्रमाणे केलं आणि ते रक्तात मिसळायला पाठवून दिलं. त्यांनी रक्तात मिसळलं आणि सगळीकडे पुरवलं की हे सगळं जगलं पाहिजे. मेंदू जगला पाहिजे, जो देवत्वाकडे जाणार आहे तो जगला पाहिजे.
हे पोट जगलं पाहिजे, ज्याच्यावर हे सगळं शरीर चालणार ते जगलं पाहिजे, पाय जगले पाहिजे, हे सगळं जगण्यासाठी ते त्या ठिकाणी पाठवून दिलं. आता ह्याच आपण आत्ता घेतलं रामकृष्ण हरी म्हटलं आणि काय रामराम म्हटलं, काय असेल ते, या सगळ्यांना संजीवनी ज्यांनी दिली, तर त्याचं कार्य काय चालू आहे, तर ते बाहेरचा आपला शुद्धीकरण करणारा, संजीवन देणारा तो वायू घेऊन येत आहे आणि आपल्यातलं काहीतरी जे काही सगळं दूषित आहे ते घेऊन येते. एवढंच काम चालू आहे ना, सर्वसाधारण व्यवहाराने ते घेऊन येतं. नाही तर मग श्वासोच्छ्वास करायची काही गरज नाही, उच्छ्वासाची काय गरज आहे आणखीन, तर ते घेऊन येतं आणि हे सगळं अशुद्ध घेऊन जातं. हे ते श्वासाची जाणना असे. मला कोणतरी मध्ये विचारलं, चालत विचारगीतेतलं आहे ना, ते श्वासाची जाणना असे म्हणजे आपण ह्या श्वासाबद्दल असं चिंतन कधी केलं आहे का, की जे शुद्ध आहे ते तो घेऊन येतो, जे जिवंतपणा देतं, जे संजीवन देतं तो घेऊन येतो, म्हणून श्वास थांबला तर माणसाचं थांबलं सगळं, ती त्यातलं बूळ आहे ना ते घेऊन येतो तो. आणि आता आपण नाम घेतलं, त्याचं सांगत होतो. नाम घेतलं म्हणजे काय केलं, तर हातेतून थोडंच नाम घेतलं, बाहेर सोडताना घेतलं. आपण जे बोलतो ते सगळं निश्वसित आहे ना, उच्छ्वासातलं आहे सगळं, म्हणून दम लागतो, म्हणजे श्वास घ्यायला लागतो. आणि श्वास घेतल्यानंतर मग माणसाला बोलता येतं ना. म्हणजे श्वास घेतो त्यावेळेला तो काही नाम घेत नाही, नामाचं जे काम आहे ते त्याच्या परतीच्या त्या श्वासामध्ये आहे ना. आपण घेऊन प्रत्यक्ष बोलून किंवा हे करून हा प्रयोग आपल्याला कळेलच. तर निदान एवढं तरी करू की श्वास सोडताना बाकीची अशुद्धी सगळी निसर्ग स्वीकारतोच आहे, पण त्याच्याबरोबर निदान नामही जाऊ दे. विश्वाची काहीतरी आपल्याला फेडू देत ऋण, ते नाम आहे. ते नाम उच्चारिता वाचे, पुढे जे आहे ना ते वाचन जर उच्चारायचं असेल तर निदान घेतलेल्या सगळ्या शुद्धीची, संजीवनीची, ज्याच्यामुळे मी टिकतो आहे, जगतो आहे, त्याची परतफेड तरी निदान त्यांनी होऊ दे, कारण पुन्हा ते दुसरं शुद्ध आपल्याला पाठवून देणार दुसऱ्या श्वासाबरोबर. म्हणून नाम हा माझ्या दृष्टीनं कृतज्ञतेची परतफेड करण्याचा अगदी प्राथमिक मार्ग आहे. कारण अगदी प्राथमिक कामच श्वासाचं आहे. अगदी प्राथमिक काम येतं, श्वास घेतो आणि जर मी जगू शकतो तर तो परत सोडताना मी अशुद्धीच नाही सोडायची, नाम सोडत त्याच्याबरोबर. ते नामोच्चारिता वाचे वैखरी पहिलं का, तर हे याच्यासाठी आहे की ते बाहेर आपल्याला सोडताना त्याच्याबरोबर भगवंताचं नाम सोडलं, म्हणजे ज्यांनी मला हा श्वास आत घेऊ दिला त्याची कृतज्ञता मी त्याला पोच केली. माझ्या दृष्टीनं नाम म्हणजे असं आहे. तर आपल्या दृष्टीनं असं असलं तर बघा आपण की ह्या व्यवहारामध्ये काहीतरी संतुलन आहे. मागे एकदा ह्याच्यात म्हटले ना, पटेल असा व्यवहार करा. नाम घ्यायचं ही तर माझी बेसिक जबाबदारीच आहे, कारण ते माझ्या तोंडातनं रामकृष्ण येऊ दे, श्रीराम जय राम जय राम येऊ दे, विठ्ठल विठ्ठल येऊ दे, पण ते एवढंच माझी परतफेड मला शक्य आहे, कारण बाकीचं तर माझ्या हातातच नाही. आणि मला सांगा, ही अशुद्ध आता प्रदूषण होतं, ती आत येतं, काय करणार अशा वेळेला, किंवा आज श्वासच आला नाही, काय करणार सांगा मला. श्वास बिराना पाहुणा आना होय न होय, किती बरोबर बोलले असं आहे. त्यामुळे श्वास श्वास पे हार भजो, किती बारीक त्यांनी सांगून ठेवले त्या काळात. ह्या भाषेत नसेल सांगितलं, पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे की श्वासावर जगतोस बेट्या, त्याचं त्याला परत दे ना नाम निदान. ज्यांनी श्वास दिलं त्याचं त्याला निदान ॲक्नॉलेजमेंट तरी दे, की तू त्याच्यावर जगलास तर त्याला सांग, हो तुझ्यावर जगलो, एवढं तरी सांग निदान. तर ते सांगणं म्हणजे नाम आहे. माझ्या नामात तळमळ कशी येईल, येणारच, कारण मला पुढचा श्वास नाही मिळाला तर मी नाम नाही घेऊ शकणार. बाकीचं तर सोडाच, प्रपंचाचं सगळं बडबड सोडा, पण नामसुद्धा नाही घेऊ शकणार मी. त्याला ॲक्नॉलेजमेंटसुद्धा देऊ शकणार नाही. ती ॲक्नॉलेजमेंट फक्त उच्छ्वासात मला शक्य आहे. तर श्वास तुम्ही द्या, मी उच्छ्वासात तुम्हाला नाम देतो, एवढं तरी होईल. आणि हे आधी मुळात लक्षात येईल आपल्या की हे काम निम्मत झालं दिवसातलं, म्हणजे नाही का. कुठं फुल पेमेंट करतोय आपण. श्वास घेताना काही नाही लक्षात राहत, श्वास देतानाच एक वेळ करेल आणि किती वेळ करेल तेही विचार करा. परत आपल्याला इतकं बोलायचं बाकी सगळं. त्यावेळेला कुठं रामकृष्ण हरी आता कसं करायचं, ते म्हणायला बसणार 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, काय असेल ते. उच्चारित नामाबद्दल निदान बोलू पहिल्यांदा, कारण तेवढं प्राथमिक आहे म्हणून. तर ते जर करायचं झालं तर तेच आधी मुळात निम्म्यावर येते. मग ते काय 20,600 वगैरे ते काय सांगितले ना, काय 21,600 ठीक. तर ते जे काय आहे त्याचं निम्मच काम करू शकणार. रात्रंदिवस घेतलं तर अगदी नुसतं दरवेळेला आपण म्हणत राहिलं तर काय होईल. तर ह्याच्यापेक्षा काय होणार नाही, निम्मच होणार. म्हणजे निम्मे उपकारच आहेत आपल्यावर, पण निदान निम्मे फेडले असं तरी होईल. आणि ते सुद्धा काय फेडले, आम्ही काही 6 शुद्ध केली का,
नाम फक्त एक्नॉलेजमेंट दिली त्यांना किंवा तुम्ही दिलं म्हणून मी आत्ता राहिलो आहे या श्वासाला, आता पुढच्या श्वासाला राहण्यापर्यंत तुम्ही मला पुरवलेलं आहे, तो पुढचा द्या तर हा मी पुन्हा एकदा नाम घेऊ शकेन, नाही तर नाही घेऊ शकणार. इतकी नामाची सुद्धा परिस्थिती आपली आहे. आपल्याला वाटतं आपण नाम घेतो पण नाम घेतो कशानं घेतो, हे असं आहे म्हणून घेतो, नाही तर. तेव्हा हा मधल्या काळात हा ईश्वरी प्राणवायू आपल्याला हृदयाच्या फुफ्फुसाच्या मार्गे येऊन हृदयाच्या मार्गाने सगळ्या शरीरभर पोचविल. फक्त आपण ते ज्या वेळेला घेतो आहोत त्यावेळेला बोलता येणार नाही, पण स्मरण ठेवता येईल का नाही मला सांग. निम्म्यावर काम आलं आहे. माणसाकडे बुद्धी दिलेली आहे, मग ती बुद्धी वापरू शकतो. श्वास घेताना स्मरणाला कुठे अडचण आहे? स्मरणाला सगळी श्वासाची गरज नाही, उच्चाराला श्वासाची गरज आहे. ह्या वेळात मला निम्म घेता येतं स्मरणाने, कारण ते पुढे सगळीकडे काय होतं हे आपण जे घेतलेलं आहे ना, तर त्याच्यातलं जे शुद्ध जे शारीरिकदृष्ट्या जगण्यासाठी आवश्यक आहे ते त्यांनी दिलेलंच आहे. मला देवत्वाकडे जाण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी जोडलं पाहिजे ना त्याला. ते मी जोडलं तर हे बाण सोडायला सुरुवात झाली. आता भाव्या उच्चारिता नाम ते जे आहे सगळं आणि ते उच्चारिता कंठी ते जपा अहोरात्र. कसं शक्य अहोरात्र जपणं? तर हे हरिनाम मंत्र जपा अहोरात्र अंतरी पवित्रतेने तुम्ही. मला सांगा, हे सगळं ह्या सगळ्या संबंध शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाणीव पसरलेली आहे की नाही, त्या जाणीवेच्या मागं तिथे ते काय रक्तप्रवाह ते पसरतात ना, तेवढी क्षमता पंपिंगमध्ये आहे ना या, म्हणून ते पायापर्यंत रक्त पोचवतं, डोक्यापर्यंत पण रक्त पोचवतं ना. मग त्याच्याबरोबर आत येणाऱ्या श्वासाबरोबर मला हे सगळं मिळालं, तर त्याच्याबरोबर मी भगवंताचं स्मरण जोडलं, तर ह्याच रक्ताबरोबर ते स्मरण सुद्धा सगळीकडे पोचेल. ते स्मरण मला माझ्या सगळ्या बोटांच्या ह्याच्यापर्यंत पोचवता येईल, पायाच्या नखापर्यंत पोचवता येईल, ही शक्यता आहे ओळखली तर. आणि ती पोचवायला जाणीव राहावी म्हणून परतीच्या श्वासात नाम घेतलं, म्हणजे त्याची त्याला कृतज्ञता पण अर्पण केली. आणि घेताना मी अहोरात्र म्हटलं इथे त्यांनी सभागामध्ये, हरिनाम मंत्र जपा अहोरात्र. जसं हे सगळं शुद्ध राहतंय म्हणून माझे हे सगळ्या हालचाली सुरू आहेत, तसं जर भगवंताचं नाम त्या भक्ताबरोबर मिसळत असेल सगळीकडे तर ते पवित्र राहील, नाही तर काय होईल मला सांगा. अंतरी पवित्रतेने तुम्ही, आपण अंतरंगाचा अभ्यास सुरुवातीला मुद्दाम केला की कोटी कल्मशांचे हे भस्म कसं होणार, तर ह्यामुळे होणार, कारण प्रत्येक वेळी ते जाळणार ना, ते जे अनिश्वर आहे ते सगळं ह्या ईश्वरी स्मरणामुळे जळून जाईल. त्यामुळं कोटी कल्मश नाहीत. म्हणून संतांचे डोके आले का आहे त्यांना हे नाही, डोक्याला भार नाही या अर्थाने, मेंदूला भार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जाते ते जातानाच ईश्वरी स्मरण घेऊन जाते, पुन्हा इकडे उच्चार होतोच आहे. सगळे तुम्ही म्हणजे आपण पहा विचार करून क्षणभर की आपले ह्या सगळ्या म्हणजे जे आपल्याला उच्चतम म्हणून काय दिलेलं आहे, म्हणून याला उत्तमांग म्हणतो आपण सगळ्या मस्तकाला, तर त्याच्यात सुद्धा या सगळ्या ज्या क्रिया आहेत, उदाहरणार्थ नाम आहे तर नामाची क्रिया आहे, उच्चार तो आहे ते आहेच, तर डोळ्याने रूप पाहायची सोय आहे, तोंडाने उच्चारायची सोय आहे, उच्छ्वासात का होईना उच्चारायला ऐकायची सोय आहे. म्हणजे आणखीन आपल्याकडे त्या गोळ्यात असतं ना XYZ-DS डबल स्ट्रेंथ गोळी, डबल स्ट्रेंथ गोळी आहे ही. उच्चारणं ते 45 नाही का डबल स्ट्रेंथ गोळ्या असतात, तसं की हे एकाच वेळेला उच्चारलेलं आहे, तर एका वेळेचं काम ते करणारच आहे, पण त्याच्याच बरोबर ते इकडं कानावर पडल्यामुळं तेही पण जाऊन सांगणार मेंदूला, तेही सांगणार भगवंत. हां ठीक आहे ओके, त्याला सिग्नल मिळतोय तो भगवंताचा मिळतोय, इकडूनही मिळालेलंच आहे, जीभ उच्चारतेच आहे, त्यामुळे ती ते सांगणारच आहे. ती रमली जी त्यांची जीभ भगवंताच्या नामामध्ये, ते जे सांगितले वाचा अनावर, ते अनावर का भगवंताची, तर अशी सगळीकडून ती चाललेली आहे. डोळ्यासमोर रूप आहे त्याच्या, हे रूपाचं नाम घेतो मी, हे भगवंताचं नाम, हा विठ्ठल, हा कृष्ण, हे समोर दिसतंय. हे तिन्ही म्हणजे काय, त्याला ते देण्यासाठी वरचे जे शरीराचा हा सगळा भाग दिलाय, तर प्रत्येक ठिकाणी इनपुट द्यायची क्षमता आहे. 3 इनपुट जातात एका वेळेला. दृष्टीने दर्शन होत आहे, जिभेने उच्चार होतोय आणि कानाने श्रवण होतोय, सगळे जाऊन मेंदूला पोचत आहे. असं जर असेल तर मेंदूत कसली कल्मश राहणार असेल. हे अग्नी आहे म्हणून महाराज म्हणजे हा अग्नी जळून टाकेल सगळं. काय निगेटिव्ह तुमच्याकडे आणावं या सगळ्या ह्याच्यासमोर, म्हणून कुठलं असं पाप नाही ज्याला अग्नी, ह्या नामाचा अग्नी जाळू शकणार नाही असं ती म्हणायची. काय ते पाप म्हणजे किंवा कायची घटना म्हणजे, मेंदूतलं रेकॉर्डिंग आहे ना त्याला उडवून देण्याची क्षमता आहे. 3 इनपुट सुटलेत एका गोष्टीसाठी, 3 ठिकाणाहून बाण सुटलेत, ते का उडवल्याशिवाय राहतात त्याला. आपण एवढी मिसाईल काढतो इथून 214 किलोमीटर, हे कुठं अंतर नाहीच आहे काही त्यांच्या दृष्टीनं. रामकृष्ण हरी म्हणले की गेलं डोक्यातलं, दुसरं काय नाहीच आहे डोक्यात त्यावेळेला.
ते का नाही तर हे असे इनपुट सुटले त्याच्या अंगावर, तर असं जर सुटलं तर ते जे ते काय सेल्स आहेत त्याच्यात जे भरलेलं आहे सगळं ना, जे आपल्या प्रारब्धाच्या रूपाने भरलं आहे, आपल्या कर्मांच्या परिणामांच्या रूपाने भरलं आहे, निगेटिव्ह भरलं आहे, सगळ्यावर नामाचा मार, प्रत्येकावर बाण सुटतो नामाचा. इकडून श्रवणाने सुटला, दर्शनाने सुटला, जिभेने सुटला, हे सगळीकडून सुटलेत, ते त्या याला हलवून सोडतायत. तर ही उद्धार यंत्रणा सगळी वर आहे. म्हणून ह्याची आपण जास्तीत जास्त जाणीव किंवा काळजी घ्यावी, आणि मग हे सानंद सोल्लास काय होतं ते कळतं. अहोरात्र जपा म्हटलं. ह्याच्यात आता फक्त एकच शेवटचा भाग आहे की तसा थोडा स्वामींचा जवळचा आहे, अंतरंगातला आहे, म्हणून परत एकदा आपल्याला तेवढा फक्त सांगायचा आहे, तेवढं सांगतो आणि मी थांबणार आहे. तर ही उद्धार यंत्रणा जितकी म्हणून शुद्ध आणि स्वच्छ ठेवता येईल तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करावा. ही सगळी उद्धाराची यंत्रणा आहे वर. त्याला सगळा इथून फोर्स आहे, सगळा त्याला कानाला रक्तसुद्धा हेच पुरत आहे. तेच आपण वाटलं पहिल्यांदा मी म्हटलं की येतं, श्वास येतो फुफ्फुसामध्ये, बरोबर, मान्य आहे. तो हृदयामध्ये रक्तशुद्धीकरण करून त्याच्यात मिसळून द्यायची यंत्रणा पुढची आहे, बरोबर. हे सगळं सगळीकडे पसरते, बरोबर. रमण महर्षींना एकदा विचारलं होतं की हृदय कुठे असतं. ते म्हणले आध्यात्मिक हृदय आपल्याला नेहमीच आपल्याला ते डावीकडे, ते म्हणायचे आध्यात्मिक हृदय उजवीकडे असतं. ते काय आहे, तो इथे भगवंत येऊन थेट दाखल होतो. प्राण जो संजीवनी आहे, जो बाहेर आहे, तो पहिल्यांदा दाखल होऊन येतो तो इथे. तर ते आध्यात्मिक हृदय याला म्हणायचे. ते म्हणायचे आध्यात्मिक हृदय उजव्या बाजूला आहे. त्यामुळे हे हृदय बंद पडलं, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. ते म्हणले हे हृदय बंद पडलं तरी मला काही झालं नाही, थोड्या वेळाने इकडून जोरात प्रवाह इकडे गेला आणि माझं हृदय सुरू झालं. हे सांगतात लोक. हे रमणांनी सांगितलेलं आहे की असं झालं आणि इट कुड बी रिवाइव्ड, कारण माझं आध्यात्मिक हृदय उजवीकडे आहे, तिथे भगवंत आहे, तिथे प्राण आहे. तिथून प्रवाह सुटल्याबरोबर हे परत जागृत झालं आणि सुरू झालं काम त्याचं. काय नाही तरी त्याचं काम पंपिंगच आहे फक्त. पंप बंद पडला, सुरू झालं, परत पाणी नाही का जायला लागत. मध्ये किती काळ गेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपला अडचण आहे. पण जो ध्यानातच आहे त्याच्या दृष्टीने त्याचे हे तिथंच आहे सगळं. तर तिथे डिस्कनेक्ट नाही काय झालेलं. हे डिस्कनेक्ट होते ते इथे डिस्कनेक्ट झालं की सगळं डिस्कनेक्ट आहे. मग तर इथे डिस्कनेक्ट नाही झालं, ते टेक्निकली इथे डिस्कनेक्ट झालं, पण इथलं त्याचं काम चालू आहे. त्यामुळे प्राण थोडामध्ये जरा जाऊ शकला नव्हता, तो पाठवला लगेच. पाठवल्याबरोबर ते पंपिंग सुरू झालं, परत टाके भरल्या, परत वरती चालू आहे सगळीकडे. हे सगळं ते का सांगतात आणि त्याचे मागं काय असेल हे आपल्या लक्षात यावं म्हणून मी आपल्याला रमणांची एक गोष्ट सांगितली मुद्दाम. तर आत्ता पण हे काय सानंद सोल्लास का म्हणलं, काय होतं, कुठल्याही क्रियेने सुखाचा आभास होतो पण आनंदाचा अनुभव मिळत नाही. सुखाचा आभास होतो, जेवलं तरी सुखाचा आभास आहे, पाणी प्यालं तरी सुखाचा आभास आहे, काय घटना घडली तरी आभास आहे, लग्न माल द्या, घर हो द्या, काय जे काय असेल ते प्रत्येकाच्यात एक सुखाचा आभास होतो. आभास का म्हणायचं, थोडा अंत नाहीसं होतं तसं ना म्हणून. पण इथे जो सानंद आणि सोल्लास होतो, जो उल्हास आहे, तो उल्हास कुठून आला, कारण नुसता आनंदच होतोय. प्रत्येक नामाबरोबर आनंदच जातोय आत, प्रत्येक नामाबरोबर आनंदाचाच उच्चार होतोय. तर असं झाल्यामुळे ते सानंद सोल्लास करा नाम घोष, हे इतकं ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते बिंदू तो नाममय होईल. आणि मग त्याच्यातले हे सगळं काय आहे, जड झालंय सगळे. ह्या सगळ्या भार, आपली चिंता, ते काळजा, ते प्राणीची प्रेरणा सांगितलं सगळं तसं ते सगळे स्वामित्वाच्या कल्पना अमकं तमकं सगळ्यांनी ते घोटाळा झाला. मला सांगा, सासू सुनेचं भांडणं, ते मांजराचं वैर म्हणतात ते तसंच राहायचं असं काही नाही. राहिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही प्राणी जर राहणार असाल तर ते राहील, कारण ते मांजराचं बरोबर आहे, मान्य मला ते. पण प्रत्यक्षात इथे येते बिंदू, ते कुठे आहे, स्वामित्वाच्या कल्पनेमध्ये आहे. त्याने एक बिंदूतली सेल भरलेली आहे, ती प्राणीच्या मधून आली, ती भरलेली आहे, ती प्री प्रोग्रामड आहे, त्याच्यात आहे ते. त्यामुळे ते म्हणतं माझं जे स्वामित्वाची गोष्ट आहे ती हिरावली गेली, आता माझं ऐकत नाही. हां, मग बसा भांडत, आयुष्य का घालवेना, अजून एक आयुष्य जगावं लागणारच आहे, हे आत्ता असं होते म्हणलं. तर हे सगळं तिथं आहे. एकदा ती प्राणी प्रेरणेचा तो जर सेल रिकामी होऊन गेली, त्याच्यावर नामाचा माराच झाला, ती सेल उडाली, संपले, मोकळं झाले तिथलं, तर हा भाग नाही, स्वामित्व नाही. हे जसं आपल्या अनेक गोष्टी आपण स्वतः जातो तिथे आपल्या स्वामित्वाच्या गोष्टींचे काय कौतुक करायचे मागणी.
आपण ही नावं लावतो, अमकं करू तमकं करू, काय राहतं त्याच्यातलं? काही राहत नाही. त्या माणसाच्या स्वामित्वाच्या ज्या कल्पना आहेत, समजा एक मुलाचं स्वामित्व आहे, तर ते जसं ना काय, आता तुम्ही जे केलेलं आहे ते देण्यासाठीच आहे. मी ह्याच्यात निसर्ग संदेशाचं सगळं जे आपलं सृष्टी संदेशाचं आहे त्यामध्ये काय आहे की झाड सुद्धा आपल्या समोर ठेवलेलं आहे की एवढं झाड ते हे होऊन किती ते सृष्टीनं कष्ट घेतले असतील एक उगून आणायचं, म्हणजे एवढ्या मोठ्या झाडं येतात त्याला एवढी मोठी फळं येतात, फळं आली की ती दुसऱ्याला देऊन टाकतं. कोणी येतं, काढून नेतं, देवाला देतं, खातं, काय असेल ते करतं, आणि जर त्यांनी नाही नेलं तर ते टाकून देतं फळं. काय प्रपंचात ह्याच्यापेक्षा आणि मुलाचं आणि मुलींचं व्हायचं आहे ते झालं. ते आता त्यांनी खाल्लं का, त्यांनी ते हे केलं का, ते सांभाळलं का नाही, ते काय केलं, ते त्या आयांचं तसं होतं, त्या सासवांचं तसं होतं, दोघे अस्वस्थ. ही मेंदूतली प्राणीच प्रेरणा आहे स्वामित्वाची. तर ते बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही बघतील ना. आता फळ घेऊन गेले ना ते तिकडे, ते हे मुलगाही घेऊन गेले, मुलगी घेऊन गेले, दोन्ही जातातच या अर्थाने. तर ते कामच आहे ते. त्याच्यानंतर तिथं राहिलं तर घोटाळा होतो, ते तिथं नाही राहायला पाहिजे, राहत नाही, याच्यावर ते फळ राहत नाही. तर ते निसर्ग सांगत असतो ते कसं करा हे. पण हे मधले प्राणी जे घोटाळामुळे ते स्वामित्वाचं बसलेले मध्ये, त्याच्यावर एक नामाचा बाण सुटला तर सुटून जाईल, ते बरं काय करायचं बघतील, असं होऊ शकतं. तर हे आपण करावं आणि ह्यात तो भाव ओतावा. मग हे सानंद सोल्लास करा नाम घोष, हे सारखं का म्हणजे भवपाश दूर होईल. आपल्याला जी काळजी आहे ना ती तिचं जर तांत्रिक नाव असेल तर भवपाश आहे. काळजीचं तांत्रिक नाव भवपाश, कारण काळाला मानल्यामुळं ती निर्माण होते. भव म्हणजे भू म्हणजे होणे, तो होण्यात अडकलेलं म्हणजे भविष्यात अडकलेलं. मग ते होईल का नाही, उद्या नोकरी लागेल का नाही, लग्न होईल का नाही, तब्येत चांगली राहील का नाही, मला पैसा पुरेल का नाही, म्हणजे सगळं उद्या परवा, मी उद्या आहे का नाही हे लक्षातच येत नाही. काय करावं मला काय कळत नाही. महाराज म्हणले म्हातारपणी पैसा पुरावा म्हणून साठवायचा. आपण म्हातारेपणापर्यंत असू का नाही, ते म्हणले काय विचार, ते काय डोक्यात आलं नाही. बरोबर आहे, व्यवहाराने माणसाने करावं सगळं खरं आहे, पण आपलं आहे ना पार्टनर, भगवंत आहे ना, काहीतरी आहे की नाही, पार्टनरशिप काहीतरी आहे ना आमची त्यांची. इथं बसलेत ते, त्यांची पार्टनरशिप नाही का, त्यांची काहीतरी प्लॅनिंग असेल का नाही. आम्ही एवढे मेंदून प्लॅनिंग केलं, त्यांनी पण काहीतरी प्लॅनिंग केलं असेल. चिर काय विश्वास आहे का नाही, याची श्रद्धा आहे, त्याला हे चिंता नाही. म्हणून हे सारखं त्याला तो नामघोष आणि ते जे म्हटलंय तणे भवपाश दूर होय. भविष्याची काळजी करायचं कारण नाही, वर्तमानाचं काम करायची गरज आहे, बस एवढ्यात त्याचा सारांश आहे. वर्तमानाचं काम करायचं, भविष्याची काळजी करायची नाही. आणि ती काळजी न करणं शक्य होतं असं मला म्हणायचं. शक्य आहे, संतांनी ते करून दाखवलेलं आहे. हे जे मामा दांडेकर आले पावणे 6:30ला झोपले, ते आपल्याला सांगितले ना मागे, मामाईच्या ह्याच्यातून कीर्तनातून पहाटे 5 वाजता पोचलेले, पावणे 6ला दुसऱ्या कीर्तनाला जायचं आहे. सेवे पलीकडं काही नाही. मामा गेले त्यावेळेला काय होतं त्यांचे सामानाचं, एवढंच ते सगळं गुंडाळून ठेवले, अंगावर घालायचे भांडे, ते धोतर, ती काठीन, हे संपलं, हे सामान मामांचं. ह्या अवस्थेत अत्यंत आनंदामध्ये हजारो लोकांना, किती माणसांना त्याने व्यसनातून मुक्त केलं असेल, किती माणसांना सन्मार्ग दाखवावं. ती गर्दी हे पोचायची नाही नजर, असं मामांचं असायचं. आळंदीची यात्रा निघाली मामांची, त्यावेळेला पुणे ते आळंदी यात्रा होती. काय असेल 17 महिन्यानंतर मला सांगा, कुठून काय उपकार कोणाकोणाचे असतील ते माहीत पण नाही कोणाकोणाला, ज्याचं त्याला माहिती आहे, अशी परिस्थिती होती. तर ते 5 वाजता आले, हे आलेले ग्रस्त 6:15 येऊन बसले, मामा घोरताय निवांत. बरोबर पावणे 6 मामा उठले, अरे तुम्ही मी तुम्हाला हाक मारणार होतो 6ला आपल्याला जायचे, काय गरजच नाही म्हटले. मी उठलो पावणे 6ला, आता तोंडून येतो, आवरून येतो, 6ला आपण जाऊया, पुढच्या कीर्तनाला जायचं ना. झोपता कसे तुम्ही, 5 वाजता तुम्ही आला, कीर्तनातला विषय तरी डोक्यात राहील की नाही माणसाचे निदान काहीतरी, किंवा आणखीन काय राहील. प्रपंचाचं काय, ते प्रपंच या अर्थाने नाही, पण इतक्या लोकांचे प्रपंच त्यांनी केले, तसं अर्थाने काय सावधान झाले, बरोबर आहे. पण ते एवढ्याचं प्रपंच नाही, इतका मोठा प्रपंच करून ठेवलेला आहे प्रचंड. तर हे सगळ्याचं काहीतरी असेल का नाही. तू म्हणले काय इथं काही नसतं, इथं काही नाही, म्हणजे मेंदू मोकळा आहे. आपण आता ते मेंदूच्या भाषेत लक्षात घ्या की तिथं ते मोकळं आहे. आपल्याला मोकळं आहे म्हणलं तरी सगळं बरं वाटतं नसेल. म्हणजे किती फरक असेल आणि किती नामघोष करायची गरज असेल मला सांगितलं. काय असेल म्हणजे ह्यातली कल्पना यावी म्हणून. तेणे सानंद तेणे भवपाश दूर होय, उद्याची चिंता हा विषय नाही. आज माझं कर्तव्य काय ते मी भगवंताच्या स्मरणात करतो का नाही, एवढंच काय. सुखी अधोगती, आज सरळच आहे. ही अधोगती ही आत्ता सांगितली अशी आहे,
की प्राणी जे प्रेरणांकडे जाणार नाही, चुके अधोगती ती चुकतेच, माणसाला नकोच वाटतं. हे जे आहे ना खाणीन पिणं नामकन तमकं सगळं ते प्राण्यांचंच आहे, प्राण्यांचंच आहे, म्हणजे प्राण्यांचंच खातोय. आता इथपर्यंत आलं, आता काय करायचं? तर ते सगळं आहे ना ते नको व्हायला लागतं, नको वाटायला लागतं. का नको वाटायला लागतं? तर आपला हा नामघोष चालू आहे, त्यामुळे त्या प्रेरणा वर वळल्यात. आता देव म्हणतो माझी लेकरं आहेत. एका ह्याच्यात आपल्या शिवानंद ह्याच्यातच आहे, ते म्हणले एका प्राण्याला मारणं म्हणजे एका जीवाला मुक्तीच्या प्रवासात थांबवण्यासारखं आहे. म्हणले तुम्ही जन्म देऊ शकाल परत त्याला, मग काय मारायचा अधिकार आहे? म्हणजे तुकोबांचे अभंग आहेत 2 सणसणी त्याच्यावर, आपण अवश्य पहा. तर ह्या प्राणीच्याकडे जाण्याचे जे मार्ग आहे ते चुके अधोगती. हे जे म्हटले ना, इकडे गती आहे, इकडे अधोगती आहे आणि इकडे ऊर्ध्वगती आहे. या सगळ्याची स्पष्टीकरणं अशा पद्धतीनं आपल्याला देता येतात की हे जे एक सबंध शरीर आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये फक्त गती, नुसतं कार्यशीलता आहे. काय सांगा काय करायचं? ते सगळी यंत्रणा इथे तयार आहे, हात आहे तुझं सगळं. म्हणून म्हणतो ना हात आहेत माणसाकडे, ते हे सगळे गतीची याची लक्षणं आहेत. तर ती सगळी त्याला खाली आहे ती अधोगती आहे, इकडे गती आहे, कितीही विस्तार करण्याची त्याची क्षमता आहे. वर गेलं किती ती ऊर्ध्वगती आहे, ती इकडे इकडे तिथे जाणार. इथे भगवंत आहे. आपल्याला ते सगळं स्वच्छ झालं म्हणजे शांतपणे त्याची गाठ पडते, मग तिथंच राहावंसं वाटतं. विश्रांतीचे सरस स्वरूप केवळ तिथे आहे, ते रूप स्वरूप तिथं आहे आणि ते आपली वाट पाहतं. तर चुके अधोगती लाभे चिरशांती. ओझंच नाही डोक्यावर माणसाला. आत्ता आपल्या डोक्यावर काही ओझं नाही, तर म्हणजे डोक्याच्या ओझ्याचं भान नाही. डोक्याचं भान नाही म्हणजे चुकून म्हणणार होतो, पण डोक्यावर ओझं आहे ह्याचं भान नाही. हे काय ओझं नाहीच आहे ना. हे एवढं साधं यंत्र ठेवले, त्याच्यावरती एवढे ठेवले, त्याला प्रेशर आहे की नाही काहीतरी. हे लाभे चिरशांती, कारण हे आधीचं झाले सगळं. चुके अधोगती लाभे चिरशांती का? तर हे भरलेलं नाही मेंदूमध्ये सगळं. हे सगळं गचळा कचरा भरलेलं आहे, प्राणीजेपासून गोळा केलेला सगळा भरला आहे. आणि म्हणून ते चित्ताला त्याला भार आहे म्हणतो जेव्हा आपण ना, तर हा चित्त म्हणजे हे मेंदूतल्या ज्या ज्या पेशी भरलेल्या आहेत, त्या सेल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये भरून ठेवलेले आहे. त्याचे भरून ठेवले आणि त्याला जे जडत्व आलेलं आहे त्याचा भार होतो चित्ताला. म्हणून शेवटी काही काही वेळा होतं बघा, डोकं भणभणले म्हणतो. तेच डोकं भणभणले. कशाने कोणाचं भणभणतं हे सांगता येत नाही, पण भणभणतं असंख्य कारण आहेत. ते ते सगळं जे होतं ते त्याच्यामुळं होतं. अब मोकळं करा, हे सारखं करा नामघोष. मग कुठे कसं जातं बघूया. सुखे अधोगती लाभे चिरशांती. टिकणारं आपल्याला तेच हवं आहे, लाभे चिरशांती. आणि मग जीवाशी विश्रांती. विश्रांती, अगदी शांतपणे. आता एक त्यातलं मी जे म्हणता परत राहिलं की ह्याच्यात एक स्वामींचं स्वतःचं काहीतरी आहे. ते असं काही असं चर्चा करण्यासारखं नाही आहे, ते अनुभव घेण्यासारखं आहे. तर येत ते नाही पण आहे ते. तेव्हा आपण उच्छ्वासाचं बोललो, त्याच्यावरच नाम घेतो. आपल्याकडच्या ह्याच्या आता मोटार्स असतात खूप प्रकारच्या. आता साधी आपली ह्याची मोटार घ्या पाण्याची, हो की नाही, ती काही तास चालते वगैरे, ते सगळं त्याच्यावर हे करून ठेवलं. तर ते मॅन्युअलचं एक बटन असतं, ऑटोचं बटन असतं. मॅन्युअल लावलेले तुमचं जेव्हा पाणी साधारणपणे भरतं तुम्हाला माहिती आहे, 2 तासाने अर्धा तास मोटार चालते. तर 2 तास झाले की बटन दाबायचं, पाणी चढवायचं, बंद करून टाकायचं. किती वेळ चालते मोटार? 10 मिनटं चालते. 10 मिनटं चालली का काय अर्धा तास तासभर चालते, ती झाली की बंद केले. ते हे मॅन्युअल जे आहे ना ते ऑटो करून देणं म्हणजे अजब. ते भगवंत करतो, ऑटोमॅटिकच चालू. ते होतं ते बरोबर सगळं काय व्हायचं ते. तर ते मॅन्युअलचं ऑटो म्हणजे अजब. आता ह्याच्यामध्ये सोपं काय आहे, ह्यानी काय आपल्याला संदेश कोणता आहे इथे शेवटी? नामाचं चाललं आहे ना. नामात अंतिम काय आहे? तर श्वास आहे तो घेताना आपण काही फार तर मनाने स्मरण, बाहेर सोडताना काय झालं तर बाहेर सोडताना उच्चार शक्य झाला. आता हेही मला काही करायचं नाही तरी मला भगवंताचं स्मरण ठेवायचं आहे, तर नुसतं श्वासाकडेच लक्ष दिलेलं आहे. श्वास येताना काही आवाज करीत येत असतो, जाताना काही आवाज करीत जात असतो. तेच तो आपण कल्पना करून बघा की खरोखरच सकाराचा आवाज येतो. इथे सकाराचा आवाज, सोडताना हंकाराचा आवाज येतो. तो जो स आहे आणि हम आहे ते त्यातले मूळ आवाज आहेत. तिथे जर जाऊन मनुष्य पोचला, कारण त्याला खूप चित्ताची एक स्थिरता, शांतता, सूक्ष्मता ह्या सगळ्या गोष्टी लागतात. त्या जर सापडल्या माणसाला तर किल्ली सापडली त्याला, कारण नामच चालू सारखं. कारण 6 तो घेतला आणि हा म्हणून सोडून गेला.
तर तो जो कोणी आत आला तोच मी आहे याचं भान परत करून टाकलं. आत येताना तो सांगतो मी आलोय सहा, तो जो आलाय बाहेर ते सोहम आणि हंसहा काय होतं ते असं होतं की तो बाहेर सृष्टीमध्ये भरून राहिलेला आहे, तो सहा आत येतो येताना म्हणून बाहेर जातो. आपण त्याला प्रतिसाद देतो तो मी तोच आहे, तू जो आत आलास ना तोच मी, असं मी त्याला अर्पण करतो. तो सहा आत येतो आणि हम म्हणून म्हणजे मी म्हणून बाहेर जातो. तो म्हणतो आपण खात्री द्यायची आतून की मीच येतो, तुझे आत आलास तोच मी, तुझ्या आत आलास तोच मी. मग मी हा बाकीचा काळजी करणारा राहायला कुठं, त्रास देणारा राहायला कुठं, तोच जर मी आहे तर काळजीचं कामच उरलं नाही, त्रासाचं काम उरलं नाही, जड व्हायचं काम उरलं नाही. तर हे सगळं झालं. आणि हे ज्यावेळेला सृष्टीत बाहेर प्रोसेस होतं, फिजिकली प्रोसेस होतं, त्यावेळेला ते काय ते झाडं बिडं ते सगळं मिळून ते ऑक्सिजन वगैरे सगळं होतं. पुन्हा तो सहा म्हणून येतो आपल्याला संजीवनी द्यायला. तर तिकडे बाहेर काय होतं त्यावेळेला, ती सृष्टी त्या हंग जो गेलेला आहे त्याला सांगते की मी पण तेच आहे, हम सहा. ते जे तुम्ही सांगितलं ते आहे म्हणून तेच मी आहे, हम सहा. या परत सहा अहम, हम सहा, सहा अहम, हम सहा. चालू आहे काम. आपण असं एकांतात बसून शांतपणे जर हे केलं तर हे नुसत्या सोहमनी कसे मुक्त झाले ते कळायला आपल्याला. ह्याला काही लागलं नाही, कुठला शब्द नाही, काही नाही. हे केवळ आवाज आहे. त्याच्या अर्थाचं जे अगदी पूर्वकालीन ज्ञान आहे त्याच्या अर्थाने तू एवढंच आहे. आणि मी आत आहे ना तो पण तूच. हे फक्त पावती दिली तिकडे. तर ते म्हणले हो तू जो आत्ता तू सांगितलास तेच मी, कीच आलं परत आत. हे फक्त सृष्टीतलं भगवंताचं चक्र फिरत राहिलं आणि मग काय राहिलं, मग आनंदच राहिला फक्त, बाकी काय करायचं राहिलंच नाही. म्हणून ह्याला त्रास नाही. असं काय आपल्याला या दिशेने जाता आलं तर जावं एवढी विनंती आणि थांबव. कोटि कल्मषांचे भस्म, कोटि कल्मषांचे भस्म, भावे हरि नाम चारिता वाचे, भावे हरि नाम चारिता वाचे. कोटि कल्मषांचे भस्म, कोटि कल्मषांचे भस्म, भस्म. हरे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. हरि नाम मंत्र जपाओ रात्र, हरि नाम मंत्र जपाओ रात्र. अंतरी पवित्र तेणे तुम्ही, अंतरी पवित्र तेणे तुम्ही, तेणे तुम्ही. भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. सानंद सोल्लास करा नाम घोष, सानंद सोल्लास करा नाम घोष. तेणे भव पाश दूर होय, तेणे भव पाश दूर होय, दूर भावे हरि नाम उच्चारिता वाचे, भावे हरि नाम उच्चारिता वाचे. सुखे अधोगती लाभे चिर शांती, सुखे अधोगती लाभे चिर शांती. जीवासी विश्रांती स्वामी म्हणे, जीवासी विश्रांती स्वामी म्हणे, स्वामी म्हणे. भावे हरि नाम उच्चारिता
उच्चारिता वाचे वावे हरी नाम उच्चारिता वाचे कोटी कल्मशांचे भस्म होय कोटी कल्मशांचे भस्म होय भस्म होय भावे हरी नाम उच्चारिता वाचे भावे हरी नाम उच्चारिता वाचे भावे हरी नाम उच्चारिता वाचे जानकी वन स्मरण जय जय राम